नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या चौथ्या एपिसोडमध्ये सुरू करणारे टाइप्स ऑफ लोन पासून पहिल्या एपिसोडमध्ये आपले झाले ते सगळे क्वेश्चन्स बरोबर आहे. सेकंड एपिसोड झाला मॅडमचा HR डिपार्टमेंटचा. थर्ड क्वेश्चन्समध्ये बँकिंग अवेअरनेसच्या आपण काही टर्म्स बघितल्या होत्या. आता फोर्थ लेक्चरमध्ये आपण सगळ्या टर्म्स बँकिंग अवेअरनेसच्या संपवणार आहेत, जेवढ्या मी आतापर्यंत मागच्या वर्षी जे क्वेश्चन्स वगैरे आले होते बँकिंग अवेअरनेस संदर्भातले ते. ठीक आहे, तर मग चला सुरुवात करूया टाइप्स ऑफ लोन पासून. काय असतात टाइप्स ऑफ लोन? प्रश्न विचारल्यावर सगळ्यात पहिले सांगायचे सेक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन. सिक्युअर्ड लोन मध्ये कुठले येतात आणखी टाइप? होम लोन, कार व्हेकल लोन, गोल्ड लोन, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, देन बिझनेस लोन. सिमिलरली अनसिक्युअर्ड लोन मध्ये असतात पर्सनल लोन, नंतर तुमची एज्युकेशनल लोन, क्रेडिट कार्ड लोन, बिझनेस लोन, कन्झ्युमर ड्युरेबल लोन. आलं लक्षात? आता सेक्युअर्ड लोन कुठले असतात? जे की बॅक बाय कोलॅटरल, म्हणजे ज्याच्यासाठी कोलॅटरल लागतं. आलं लक्षात? आणि अनसिक्युअर्ड म्हणजे कुठले? ज्यांच्यासाठी कुठल्याच प्रकारचं कोलॅटरल लागत नाही. ठीक आहे. कोलॅटरल कुठल्या टाईपमध्ये असतो? तर जसं आपल्याकडे प्रॉपर्टी किंवा गोल्ड किंवा व्हेकल या गोष्टी आपण कोलॅटरल म्हणून एखाद्या बँकेत ठेवू शकतो. आलं लक्षात? एवढंच महत्त्वाचं लक्षात घ्या. नेक्स्ट, स्पेशल कॅटेगरी लोन्स कुठले असतात? याचे जातात ओडी, ओव्हरड्राफ्ट अँड कॅश क्रेडिट, ॲग्रिकल्चरल लोन, MSME लोन, मुद्रा लोन, स्टार्टअप लोन. हे स्पेशल कॅटेगरी जातात. आलं लक्षात? तुम्ही तिथं बोलताना असं सेक्युअर्ड, अनसेक्युअर्ड किंवा स्पेशल कॅटेगरी नाही सांगितलं चालेल. तुम्ही डायरेक्ट होम लोन, कार लोन, गोल्ड लोन, व्हेकल लोन अशी नावं घेतली तरी चालतील, पण तुम्हाला समजण्यात यावं त्याच्यासाठी असे वेगवेगळे टाईप बनवले. सेक्युअर्ड कुठले असतात, कोलॅटरल फ्री कुठले असतात, कळालं? बरं. नेक्स्ट, विच डॉक्युमेंट्स आर नीडेड फॉर लोन. ओके, बरोबर आहे. लोनसाठी कुठले डॉक्युमेंट गरजेचे आहेत? कुठले गरजेचे असतात? सगळ्यात पहिले जे कॉमन डॉक्युमेंट्स असतात सगळ्या लोनसाठी तेच, म्हणजे आयडेंटिटी प्रूफ, ॲड्रेस प्रूफ, पॅन कार्ड, रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ. तर मग आयडेंटिटी प्रूफमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स. देन ॲड्रेस प्रूफमध्ये आधार कार्ड पण येतं, युटिलिटी बिल येतं, पासपोर्ट येतं, रेंट ॲग्रीमेंट येतं, लाईट बिल पण येतं. ठीक आहे. मग इन्कम प्रूफ डिपेंड ऑन अप्लिकंट टाइप्स. ठीक आहे. इन्कम प्रूफ काय असतं? फॉर सॅलरीड इंडिव्हिज्युअल्स लास्ट 3 ते 6 मंथची सॅलरी स्लिप लागते. ठीक आहे. हे इन्कम प्रूफ इथे चुकीच झालं, हे नव्हतं पाहिजे. ठीक आहे. लास्ट 3 ते 6 महिन्याची सॅलरी स्लिप पाहिजे तुमची. देन लेटेस्ट इन्कम टॅक्स रिटर्न्स ITR फॉर्म असेल तर तो पण चालतो, बँक स्टेटमेंट असेल तेही चालतील. फॉर सेल्फ एम्प्लॉईड इंडिव्हिज्युअल्स इन्कम टॅक्स रिटर्न, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, बॅलन्स शीट, बिझनेस रजिस्ट्रेशन प्रूफ, बँक स्टेटमेंट. ठीक आहे. हे करंट अकाउंटसाठी असतात, हे डॉक्युमेंट्स लागतात ना, हे करंट अकाउंटच्या लोनसाठी लागतात. नेक्स्ट, लोन स्पेसिफिक डॉक्युमेंट कुठले? होम लोनसाठी सेल ॲग्रीमेंट, प्रॉपर्टी डॉक्युमेंट, अप्रूव्ह बिल्डिंग प्लॅन. कळलं? कार लोनसाठी व्हेकल कोटेशन, प्रोफॉर्मा इनव्हॉइस किंवा RC कॉपी. देन गोल्ड लोनसाठी गोल्ड व्हॅल्युएशन सर्टिफिकेट एखाद्या बँकेकडनं. देन एज्युकेशन लोनसाठी ॲडमिशन लेटर, कोर्स फी स्ट्रक्चर, अकॅडमिक रेकॉर्डसाठी. ठीक आहे. देन बिझनेस लोनसाठी काय लागतं? बिझनेस कंटिन्युटी प्रूफ, GST रिटर्न. पर्सनल लोनसाठी काय लागतं? मिनिमम डॉक्युमेंट, युजली जस्ट ID, ॲड्रेस आणि इन्कम सर्टिफिकेट, आपलं इन्कम प्रूफ. ह्या पर्सनल लोनसाठी गोष्टी लागतात. ॲडिशनल डॉक्युमेंट्स फॉर सेक्युअर्ड लोन, जे सेक्युअर्ड लोन असतं आपण जसे बघितले त्याच्यासाठी लागतं कोलॅटरल डॉक्युमेंट्स आणि नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, NOC. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट आर द टाइप्स ऑफ डिपॉझिट? डिपॉझिटचे कुठले टाइप्स आहेत? तर कुठले आहेत? एक पहिला तो डिमांड डिपॉझिट. ठीक आहे. डिमांड डिपॉझिटमध्ये काय? कॅन बी विथड्रॉ एनी टाईम. म्हणजे डिमांड डिपॉझिटमध्ये असे असतात की ज्याच्यातलं डिपॉझिट आपण कधीही विड्रॉल करू शकतो. जसं सेव्हिंग अकाउंट असतं, सेव्हिंग डिपॉझिट, करंट अकाउंट असतं, त्याचे करंट डिपॉझिट असतात ते. देन टाईम डिपॉझिट म्हणजे फिक्स्ड टेन्युअर अर्निंग हायर इंटरेस्ट. या टाईम डिपॉझिट काय असतं? फिक्स्ड टेन्युअर असतो आणि हाय इंटरेस्ट भेटत असतो. यात काय काय येतात गोष्टी? आपली FD येते, RD येते, रिकरिंग डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट. ठीक आहे. आपण आधी पण पाहिलं फिक्स्ड डिपॉझिट जर तुम्ही मॅच्युरिटी पिरियडच्या आधी जर तो FD मोडली तर तुम्हाला त्याच्यासाठी पेनल्टी पण लागते. देन स्पेशल डिपॉझिट कुठले? टॅक्स सेव्हिंग फिक्स्ड डिपॉझिट, सिनियर सिटीजन्स डिपॉझिट. हे सगळे झालेत तुमचे टाइप्स ऑफ डिपॉझिट. लक्षात घ्या मित्रांनो, परत एकदा सांगतो. डिमांड डिपॉझिट, टाईम डिपॉझिट आणि स्पेशल डिपॉझिट असे 3 टाईप आहेत. डिमांड डिपॉझिट आणि टाईम डिपॉझिट. याच्यात सेव्हिंग डिपॉझिट, करंट डिपॉझिट हे दोन येतात डिमांड डिपॉझिटमध्ये. टाईम डिपॉझिटमध्ये काय काय? फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट,
देन टॅक्स सेव्हिंग डिपॉझिट आणि सिनियर सिटीजन डिपॉझिट. नेक्स्ट आपलं व्हॉट इज NPA. हा प्रश्न खूप जास्त वेळेस विचारला जातो आणि मे बी 3 पोरांमधले एकाला तर कंपल्सरी हा प्रश्न असतोच. तर NPA काय असतात? सगळ्यात पहिले NPAचं फुल फॉर्म लक्षात घ्या, नॉन परफॉर्मिंग ॲसेट. काय असतो? नॉन परफॉर्मिंग ॲसेट. नॉन परफॉर्मिंग ॲसेट. नॉन परफॉर्मिंग ॲसेट कशाला म्हणतात सर? ठीक आहे, तर जे तुम्ही लोन घेतलेलं असतं और ॲडव्हान्सेस जे घेतलेले असतात बँकेकडनं बॉरोवर्सने, तो फेल होतो टू मेक इंटरेस्ट और प्रिन्सिपल पेमेंट फॉर 90 डेज और मोर. 90 दिवसाच्या आत तुम्ही तुमचे पैसे बँकेतून घेतलेले परत केले नाही, ते NPA मध्ये जाण्याचे चान्सेस असतात. NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट, मग त्याला NPA म्हणतात. ठीक आहे, तर लक्षात घ्या क्लासिफिकेशन ऑफ NPA चे काय आहेत. एक असतं सबस्टँडर्ड ॲसेट आणि डाऊटफुल ॲसेट आणि लॉस ॲसेट. ठीक आहे, सबस्टँडर्ड ॲसेट म्हणजे कोणते? जे NPA लेस दॅन 12 मंथ, ज्याला 12 महिन्यापेक्षा कमी कालावधी आहे, ते असतात सबस्टँडर्ड आधी. देन त्याचं डाऊटफुल, कधी? जेव्हा त्याला 12 महिने कव्हर होतात तो होतो डाऊटफुल ॲसेट. आणि लॉस ॲसेट कधी होतो? तो आयडेंटिफाईड ॲज अ अनरिकव्हरेबल बाय द बँक बट नॉट रिटर्न ऑफ. म्हणजे रिटर्न ऑफ होण्या अगोदर जे अनकव्हर होणारी अनरिकव्हरेबल असणारे त्या लोनला म्हणतात लॉस ॲसेट. बरं, NPAचे इम्पॅक्ट काय होतात हा एक प्रश्न असतो. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ NPA? काय करते? रिड्यूस करतं बँकेचा प्रॉफिट, देन अफेक्ट्स लिक्विडिटी अँड लेंडिंग ॲबिलिटी, इन्क्रीज रिस्क इन द बँकिंग सिस्टम. बँकिंग सिस्टममध्ये रिस्क वाढू शकते, ज्याने की बँकेचं दिवाळपण निघू शकतं. ठीक आहे, प्रॉफिट कमी होतो. नंतर NPA कंट्रोल करण्यासाठी कुठले कुठले स्टेप वापरले जाऊ शकतात? त्याच्यासाठी काय? बेटर क्रेडिट असेसमेंट बिफोर लोन अप्रुव्हल. लोन देताना कोणालाही पहिले त्याचं क्रेडिट जे आपण चेक करतो ते व्यवस्थित पडताळून घ्यायचं. ठीक आहे, आणि ज्याचं चांगलं असेल त्यालाच देण्याचा प्रयत्न करायचा. देन स्ट्रिक्ट लोन रिकव्हरी पॉलिसीज. लोन रिकव्हरी पॉलिसी ह्या स्ट्रिक्ट करायला पाहिजेत. आणि RBIने इनिशिएटिव्ह जे घेतले आहेत, ठीक आहे, RBIचे जे इनिशिएटिव्ह आहेत चांगल्यापैकी सरफेसी ॲक्ट आणि IBC इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड याचा सुद्धा फायदा घेतला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट व्हॉट इज सरफेसी ॲक्ट. ठीक आहे, सरफेसी ॲक्ट म्हणजे आहे काय? याचं पहिले लक्षात घ्या फुल फॉर्म, सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002. सरफेसी ॲक्ट दिलेला आहे, 2002चा ॲक्ट आहे हा. सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002. हा कशासाठी बनवला आहे? टू एम्पॉवर बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन टू रिकवर नॉन परफॉर्मिंग ॲसेट विदाउट कोर्ट इंटरव्हेन्शन. आलं लक्षात? सरफेसी ॲक्ट कशासाठी बनवलेलं आहे? काय आहे तर NPA रिकवर करण्यासाठी कोर्टच्या एनी इंटरव्हेन्शन, विदाउट एनी इंटरव्हेन्शन ऑफ कोर्ट, तुम्ही सरफेसी ॲक्ट थ्रू NPA कव्हर करू शकता. मग काय करू शकता त्याच्यात? तर तुम्ही एखादी जे कोलॅटरल असेल, एखादी बिल्डिंग असेल, ती तुम्ही तिची जप्त करू शकता. आलं? सरफेसी ॲक्टचे की फीचर्स काय? इट अलाउज बँक्स टू सीज अँड ऑक्शन सेक्युअर्ड असेट इफ बॉरोवर डिफॉल्ट. जर बॉरोवरने डिफॉल्ट केलं तर ते तुम्ही सीज आणि ऑप्शनमध्ये सिक्युअर्ड ॲसेट करू शकता त्याला. ठीक आहे, सीज करायचं आधी आणि ऑप्शन्समध्ये विकू शकता. अप्लिकेबल ओनली फॉर सिक्युअर्ड लोन्स. ठीक आहे, हे कोणासाठी अप्लिकेबल आहे? पण ओनली फॉर सिक्युअर्ड लोन. सिक्युअर्ड लोन म्हणजे आपण आधी मगच बघितलेले आहेत की ज्याच्यासाठी कोलॅटरल ठेवले जातं. मग ते जे कोलॅटरल आहे त्याच गोष्टी तुम्ही विकू शकता याच्यात. ठीक आहे, याच्यासाठी कोर्टचं अप्रुव्हलची गरज नसती काही स्पेसिफिक केसेसमध्ये. आणि नंतर हे फास्ट NPA रिकव्हरीचं एक ॲसेट आहे असंही म्हटलं जातं. ठीक आहे, सरफेसी ॲक्ट नंतर अंडर कुठल्या ॲक्शन्स घेतल्या जातात? हे होतं इश्यू 60 डे नोटीस टू द बॉरोवर आफ्टर लोन डिफॉल्ट. ज्याने एखाद्याने लोन डिफॉल्ट केलं त्याला 60 दिवसानंतर नोटीस पाठवली जाते. इफ तरी त्याने अनपेड केलं, 60 दिवसाची नोटीस पाठवली जाते, तरी अनपेड केलं, बँक कॅन टेक पोझेशन ऑफ कोलॅटरल. म्हणजे एखाद्या जी वस्तू त्याने ठेवलेली तिचं पोझेशन ही बँक घेऊ शकते. म्हणजे एखाद्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट वगैरे असेल ती किंवा प्रॉपर्टीचं. द ॲसेट इज अ ऑप्शन टू रिकवर ड्यूज. हे जे ॲसेट असतात ते ऑप्शनमध्ये ठेवून त्याच्यातनं ड्यूज जे ते रिकवर केले जातात. लिमिटेशन्स काय आहेत? लिमिटेशन्स काय याच्यात? हे नॉट अप्लिकेबल आहे, हे लक्षात घ्या. नॉट अप्लिकेबल लोन फॉर बिलो ₹1 लाख ऑर अनसिक्युअर्ड लोन्स. जे एकतर 1 लाखापेक्षा कमी जर व्हॅल्यू असेल तर तुम्हाला त्याच्यात सरफेसी ॲक्ट लावता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, जे अनसिक्युअर्ड लोन आहेत त्यांनाही तुम्ही सरफेसी ॲक्टनं ॲक्शन घेऊ शकत नाही. त्याचबरोबर कॅन नॉट बी यूज अगेन्स्ट ॲग्रिकल्चरल लँड. ॲग्रिकल्चरल लँडसाठी ह्या गोष्टी तुम्ही वापरू शकणार
नाही या ॲक्टचा. नेक्स्ट देन व्हॉट इज मुद्रा लोन. मुद्रा लोन काय आहे मित्रांनो, तर मुद्रा लोनचा लक्षात घ्या, याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न येणारे यावेळेस येऊ शकतात. ॲग्रीच्या स्टुडंटला भरपूर वेळेस विचारलं जातं मुद्रा लोन काय. तर पहिले आपण फुल फॉर्म लक्षात ठेवू. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड. काय? मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी लिमिटेड हा आहे याचा फुल फॉर्म. ठीक आहे. ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे. कशासाठी बनवली? ॲट प्रोव्हाइडिंग फायनान्स सपोर्ट टू मायक्रो अँड स्मॉल बिझनेसेस स्पेशली इन नॉन कॉर्पोरेट नॉन फार्म सेक्टर टू हेल्प देम ग्रो अँड एक्सपांड. ठीक आहे. मुद्रा लोन कशासाठी आणलेली आहे की जे तुमचं मायक्रो अँड स्मॉल बिझनेस आहेत त्यांना एक्सपांड करण्यासाठी, त्यांना प्रगतीपथावर आणण्यासाठी. याच्यासाठी इलिजिबल कोण असतात? एनी इंडियन सिटीजन्स हु इज इलिजिबल टू अवेलेबल ऑफ लोन अँड हॅज अ बिझनेस प्लॅन फॉर इन्कम जनरेटिंग ॲक्टिव्हिटी कॅन अवेलेबल ऑफ मुद्रा लोन. प्रत्येक भारतीय नागरिक जो की लोनसाठी अवेलेबल आहे आणि ज्या लोनची गरज आहे तो आणि बिझनेस प्लॅन त्याच्यावर रेडी आहे त्याच लोकांना मुद्रा लोन भेटतं. ठीक. याच्यात एज लिमिट लक्षात घ्या 18 ते 65 वर्ष आहे. हा प्रश्न एक्झामला पण येऊ शकतो पुढे कधी तुम्हाला. मुद्रा लोनची एज लिमिट किती आहे? तर 18 ते 65 वर्ष आहे. की फीचर्स काय आहेत मुद्रा लोनचे? इंट्रोड्यूस बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन 2015 2015 मध्ये आला होता अंडर द प्रधानमंत्री मुद्रा योजना. ठीक आहे. इट प्रोव्हाइड्स लोन अप टू ₹10 लाख. आता याच बजेटमध्ये काय झालं 20 लाखापर्यंत त्यांनी एक नवीन याच्यात केस लॉन्च केलेली आहे. तर आपण ते बघूच. तर 20 लाख झालेलं पाहिजे आहे पण 10 लाख लक्षात ठेवा आधीच आहे. ठीक आहे. नो कोलॅटरल रिक्वायर्ड फॉर लोन्स अप टू 1 लाख. 1 लाखापर्यंत विदाउट कोलॅटरल तुम्हाला मुद्रा लोन भेटू शकतं. इट अवेलेबल फॉर न्यू अँड एक्झिस्टिंग बिझनेस इन्क्लुडिंग मॅन्युफॅक्चर्स सर्व्हिस प्रोव्हायडर शॉपकीपर्स अँड वेंडर्स. हे सगळ्यांसाठी आहेत. कुठले कुठले जे शॉपकीपर्स असतात वेंडर्स असतात त्यांच्यासाठी. एखाद्याचा बिझनेस इस्टॅब्लिश असेल किंवा एखाद्याला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तरी. ठीक आहे. नेक्स्ट तर मुद्रा लोनच्या 4 कॅटेगरीज लक्षात घ्या मित्रांनो. सगळ्यात पहिली काय? शिशु. दिसत आहे की नाही मला माहीत नाही, एक तर चेक करू द्या. हो बेस दिसतं याच्यावर मला दिसत नाही, याच्यावर ब्लर होतंय सगळं ते. ठीक आहे. सगळ्यात पहिली कुठली आहे? शिशु. याच्यात काय असतं? लोन भेटतं 50,000पर्यंत. ठीक आहे. यात लोन भेटतं 50,000पर्यंत. देन असतं किशोर. याच्यात भेटतं 50,000 ते 5 लाख. किती? 50,000 ते 5 लाख. देन तरुणमध्ये भेटतं 5 लाख ते 10 लाखापर्यंतचं लोन. ठीक आहे. या 3 कॅटेगरी आजपर्यंत मागच्या वर्षी झालेली तरुण प्लस ॲड. याच्यात तरुण प्लस ही कॅटेगरी आता ॲड झाली आहे जिच्यात आता लोनची अमाऊंट 10 लाख ते 20 लाखपर्यंत करण्यात आलेली आहे. ठीक आहे. कोलॅटरल फ्री लोन्स आहे वन ऑफ द सिग्निफिकंट फीचर ऑफ प्रधानमंत्री मुद्रा योजना इज दॅट इट प्रोव्हाइड्स लोन्स विदाउट द नीड फॉर कोलॅटरल. बरोबर आहे. नेक्स्ट व्हॉट इज द UPI. UPI काय आहे? UPI इज युनिफाईड पेमेंट इंटरफेस. हा फुल फॉर्मही खूप वेळ विचारला जातो. युनिफाईड पेमेंट इंटरफेस. इट इज अ रियल टाइम पेमेंट सिस्टम डेव्हलप बाय NPCI नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया which allow users to transfer money instantly between banks using a mobile devices. आलं लक्षात? याच्यात काही समजायची गरज नाहीये. Then it enables users to link multiple bank account to a single mobile application and carry out secure, quick and easy financial transaction. हे एक लक्षात घ्या. कशासाठी यूज होते? काय जे युजेस आहेत? सिक्युरिटी, क्विक आहे आणि इझी फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी हेल्पफुल आहे. कळलं? बरं आता लिमिट लक्षात घ्या मित्रांनो. लिमिट काय? याच्यात 3 लिमिट झालेले आहेत. स्टँडर्ड UPI ट्रान्झॅक्शनची लिमिट किती माहिती? आपल्यासारख्या साधारण लोकांना पीअर टू पीअर करण्यासाठी ₹1 लाख. ठीक आहे. देन फॉर स्पेसिफिक ट्रान्झॅक्शन लाईक कॅपिटल मार्केट ट्रान्झॅक्शन असतील किंवा इन्शुरन्स असेल. ठीक आहे. देन फॉरेन इनवर्ड रेमिटन्स असेल तर याच्यासाठी लिमिट झालेली आहे ₹2 लाख. याच्यावर प्रश्नही येऊन गेलेला आहे मागच्या वेळेस. परत येऊ शकतो. तर लक्षात घ्या. हे आणखी लक्षात घ्या विचारू शकतात तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये. UPIची लिमिट इन्शुरन्स जर तुम्हाला पेड करायचं असेल तर किती प्रीमियम इन्शुरन्सचं वगैरे. ठीक आहे. देन 5 लाखापर्यंत पण पेमेंट आहे. कोणासाठी पण? एक तर टॅक्स पेड करायचं असेल किंवा हॉस्पिटलचं बिल पेड करायचं असेल किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन तुम्हाला द्यायचे असतील और IPOसाठी इन्व्हेस्ट करायचं असेल तुम्हाला तर आता लिमिट UPIची 5 लाखापर्यंत झालेली. ही एक गोष्ट लक्षात घ्या. नेक्स्ट UPI लाईट. UPI लाईट काय? तर हे UPIचं एक छोटं वर्जन आहे. इट इज अ वॉलेट. हे वॉलेट आहे पण. आलं लक्षात? UPI लाईट आणि UPI मध्ये फरक काय? UPI मध्ये तुमच्या अकाउंटचे किती पैसे असतील तर तुम्ही त्याच्यात ते ठेवू शकता. तिथे तुम्हाला पिन टाकायची गरज असते UPI ला. UPI लाईटला पिनची गरज नाहीये.
UPI मध्ये तुमचे पैसे खूप बसतात, पण इथे वॉलेटमध्ये तुम्हाला ॲड करावं लागतं तुमच्या बँक अकाउंटमधनं. त्याची पण लिमिट आहे. आधी 2000 होती. बरं आता लक्षात घ्या, UPI लाईट इज अ वॉलेट दॅट लेट्स यू मेक स्मॉल व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन विदाउट द नीड टू एंटर युअर पिन. स्मॉल ट्रान्झॅक्शन तुम्ही करू शकता आणि तुम्हाला पिनची गरज नाही आहे. अर्लियर याची मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन लिमिट ही 500 होती, पण ती आता 1000 झालेली आहे. आणि आधी याच्यात फक्त तुम्ही वॉलेटमध्ये 2000 रुपये ठेवू शकतात, जी की आता तुम्ही 5000वर पोहोचलेली आहे. ही इथं दिलेलंच आहे. ₹500 to 1000 इन्क्रीज लिमिट आणि ₹2000 to 5000 ही झाली वॉलेटची लिमिट. देन सेल्फ हेल्प ग्रुप काय आहेत? सेल्फ हेल्प ग्रुप काय असतात? तर सेल्फ हेल्प ग्रुप याच्यात लक्षात घ्या, फक्त हे शब्द लक्षात घ्या. इट इज स्मॉल व्हॉलंटरी असोसिएशन ऑफ पीपल. इट इज स्मॉल व्हॉलंटरी असोसिएशन ऑफ पीपल फ्रॉम लो इन्कम ग्रुप्स who gathers to save money, lend to each other and engage in community welfare activities. लक्षात, हे लहान लहान लोकांच्या म्हणजे लो इन्कम ग्रुप जे आहेत, ज्यांचं इन्कम खूप कमी आहे, ते लोक एकत्र येऊन सेल्फ हेल्प ग्रुप स्टार्ट करू शकतात. सेल्फ हेल्प ग्रुपसाठी 10 ते 20 लोकांची गरज असते. ग्रुपमध्ये किती मेंबर्स असतात? टिपिकली कन्सिस्ट ऑफ 10 to 20 मेंबर्स. रोल काय बँकेचं सेल्फ हेल्प ग्रुपला? तर सेल्फ हेल्प ग्रुपला कधीही लोनची गरज पडली तर ते कोण देतं? बँक्स देतं मोठ्या प्रमाणात. जर लोनची गरज पडत असेल सेल्फ हेल्प ग्रुपला एखाद्या, तर ते बँक्स प्रोव्हाइड करतं. ठीक आहे. आणि सेल्फ हेल्प ग्रुप कशासाठी असतात? यांचा फोकस असतं जे सोबतचे लोक आहेत आपल्या, त्यांना हेल्प करा लोनसाठी. ठीक आहे. आणि स्पेशलिस्ट आर प्रायमरीली फोकस ऑन एम्पॉवरिंग वुमन अँड प्रमोटिंग फायनान्शियल इन्क्लुजन इन रुरल एरियाज. लक्षात, सगळ्यात जास्त महत्त्व कोणासाठी याच्यात? वुमन्सला. तुम्ही बघितले पण असणार, सगळ्यात जास्त जे सेल्फ हेल्प ग्रुप आहेत ते वुमन्सचेच असतात. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट आर द व्हेरियस मोड्स ऑफ मनी? मनीचे मोड कुठले कुठले? एक असतो फिजिकल मनी. काय? फिजिकल मनी आणि इलेक्ट्रॉनिक मनी. देन डिजिटल व्हर्च्युअल मनी, बँक मनी, कमोडिटी मनी आणि रिप्रेझेंटेटिव्ह मनी. बरं ठीक आहे, आपण एका एका साईडनं जाऊया. ठीक आहे. तर पहिले फिजिकल मनी कुठले असतात? ज्याच्यात करन्सी येते. ठीक आहे. ज्यात करन्सी येते म्हणजे काय? आपले कॉईन्स, एक्झाम्पल 1, 2, 5, 10 रुपये कॉईन्स, नोट, आपण ह्या फिजिकल म्हणजे आपलं फिजिकल मनीमध्ये जातात. इलेक्ट्रॉनिक्स मोडमध्ये काय? ई मनी, जे की बँकमध्ये डिपॉझिट असते, बॅलन्स सेव्हिंग और चेकिंग अकाउंट्स. जे आपला मोबाईल वॉलेट जे आपण आताच बघितलं, UPI मध्ये असतं, फोनपे, पेटीएम, गुगल पे. जे ई बँकिंगमध्ये ऑनलाईन बँक ट्रान्झॅक्शन लाईक IMPS, NEFT, RTGS, ह्या सगळ्या कुठल्या मनी असतात त्याच्यातल्या इलेक्ट्रॉनिक मनी असतात, जे ट्रान्सफर होतात त्या इलेक्ट्रॉनिक मनी स्वरूपात होतात. देन प्रिपेड कार्ड, जे तुमचे कार्ड्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा इलेक्ट्रॉनिक मनी भेटते. देन डिजिटल व्हर्च्युअल मनी. डिजिटल व्हर्च्युअल मनी कोणती असती? बिटकॉइन म्हणजे क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन, इथरम, हे झाले डिजिटल व्हर्च्युअल मनी. देन स्टेबल कॉइन्स पण असतात त्यात. ठीक आहे. जे की डिजिटल करन्सी असती पेज टू रिअल वर्ल्ड ॲसेट लाईक USSD. ठीक आहे. देन बँक मनी काय असतं? हे असतं डिमांड डिपॉझिट, त्याच्यात अमाऊंट हेल्ड इन चेकिंग अकाउंट जी लागते ती. देन क्रेडिट, बँक ड्राफ्ट, चेक्स, हे सगळे कुठले असतात? हे बँक मनी असतात. देन कमोडिटी मनी कुठली असती? इट इज रिफर्स टू मनी दॅट हॅज इंट्रिन्सिक व्हॅल्यू टिपिकली यूज इन द फॉर्म ऑफ गोल्ड अँड सिल्वर. ठीक आहे. कमोडिटी मनी कुठले जातात? गोल्ड आणि सिल्वर. देन रिप्रेझेंटेटिव्ह मनी कुठली असती? गोल्ड सर्टिफिकेट, पेपर मनी, प्रॉमिसरी नोट्स वगैरे ह्या गोष्टी असतात तुमच्या रिप्रेझेंटेटिव्ह मनी. कळलं? टाइप्स ऑफ मनी विचारलं तर हा प्रश्न विचारत नाही, पण हा मी याच्यासाठी घेतला की तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे. कोणी जर विचारलं की फिजिकल मनी आणि इलेक्ट्रॉनिक मनीमधला फरक काय, तर कळलं. देन मोड्स ऑफ ट्रान्सफर ऑफ मनी, ट्रान्सफर करण्याचे जे आहेत पद्धत किती आहेत त्या आणि कुठले कुठले आहेत, तर हा जसे तसं लक्षात ठेवा. एक तर बँक ट्रान्सफर होतं, एक डिजिटल ऑनलाईन ट्रान्सफर होतं, मोबाईल वॉलेटवरनं पण ट्रान्सफर होतं आणि इंटरनॅशनल मनी ट्रान्सफर पण होती आणि कॅश ट्रान्सफर मनी पण होती, जी ऑफलाईन होत असती. जे आपण हवाला वगैरे म्हणतो ती कॅश ट्रान्सफर मनी असते. ठीक आहे. बँक ट्रान्सफरमध्ये कुठले असतात ते? वायर ट्रान्सफर, देन डिमांड ड्राफ्ट, चेक, पेमेंट्स, बँक ड्राफ्ट. बरोबर. हे झाले बँकेचे ट्रान्सफर, जी बँक ट्रान्सफर करते. ठीक आहे. देन डिजिटल ऑनलाईन ट्रान्सफरमध्ये काय असते? NEFT, RTGS, IMPS, UPI आणि हे AEPS, आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम. हे छोटा पाहिजे तिथं. ठीक आहे. आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम ह्या झाल्यात डिजिटल ऑनलाईन ट्रान्सफरच्या. देन मोबाईल वॉलेट ट्रान्सफर कोणते असतात? आपले डिजिटल वॉलेट असतात. QR कोडचे पेमेंट जे असतात त्याला पण पेमेंट होतं, ते पण एक ट्रान्सफर करण्याचा मोड, ट्रान्सफर करण्याचा एक प्रकार आहे. देन स्विफ्ट ट्रान्सफर, मनी ट्रान्सफर ऑपरेटर, क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफर, हे पण एक मनी ऑपरेटर झाल्याचा. हे पोस्टल मनी ऑर्डर असतात जे आपले कॅश ट्रान्सफर ऑफलाईन जे असतात, त्यात एक कोणचं असतं? पोस्टल मनी.
मनी ऑर्डर जे वगैरे असतात तुम्ही बघितले असतील पहिल्या काळात चालेल, आता चालत नाही जास्त, हवाला पण याच्यात येतं. मग नेक्स्ट वेळी येऊया RTGS. ठीक आहे, जास्त फास्ट घेतोय कारण की आपल्याला लवकरात लवकर संपवायचे. जास्त वेळच्यावर मी जर एकदम हळूहळू सांगत बसलो तुम्हाला वेळ नाही आहे एवढा, जेवढ्या लवकर बघता येईल तेवढ्या लवकर बघण्यासाठीच हे आपण व्हिडिओ कव्हर करतोय. ठीक आहे, तर तेवढं समजून घ्या सर खूप फास्ट चालले, तर तसं नाही आहे. मी फास्ट याच्यासाठी घेतोय की फक्त सगळ्यांच्या गोष्टी लवकरात लवकर कव्हर झाल्या पाहिजे. आलं लक्षात. RTGS काय, इट इज अ रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. ठीक आहे, हे रिअल टाइम पेमेंट सिस्टीम करण्याचा एक जरिया आहे. इट इज मेनली यूज फॉर हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन. कशासाठी यूज केलं RTGS, की जास्त मोठे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी. कमीत कमी याची लिमिट असते 2 लाखाची. RTGS इज यूज फॉर ट्रान्सफर अबाउ 2 लाख. कमीत कमी 2 लाख रुपये लागतात तुम्हाला जर ट्रान्सफर करायचे असतील एकदम फास्टमध्ये, तर ते RTGS थ्रू करावं लागतात. आणि RTGS ट्रान्झॅक्शन जे ते अवेलेबल कधी असतात, ड्युरिंग बँकिंग अवर्स. हे पॉईंट लक्षात घ्या. आतापर्यंत जे महत्त्वाचे नव्हते, पण RTGS, NEFT, IMPS या गोष्टी थोड्या महत्त्वाच्या आहेत. याच्यातली गोष्ट काय, RTGS काय आहे, इट इज रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, RTGSचा रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. देन याची लिमिट किती असते, मिनिमम 2 लाख रुपीज तरी लागतात तुम्हाला ट्रान्सफर करायला. 1.5 लाख रुपये ट्रान्सफर होत नाही, 1 लाख रुपये ट्रान्सफर होत नाही. याच्यात लिमिट असते ट्रान्झॅक्शनची 2 लाखाच्या वर कितीही पाठवू शकता तुम्ही RTGS थ्रू. आणि हे अवेलेबल कधी असतात, पण हे फक्त ड्युरिंग अवर असतात, म्हणजे बँकिंगच्या जे चालू अवर असतात त्याच्याच मध्ये असतात हे. आणि वर्किंग डेजवरच, हॉलिडेला हा होणार नाही. एखाद्या दिवशी तुम्ही इंटरव्ह्यू गेले, रविवार असेल आणि ते म्हणते मला आता RTGS मारायचं का, माझं होईल का RTGS मारणं 2.5 लाखाचा, तर लगेच हो म्हणू नका, वार बघा. ठीक आहे, चालेल मग, किंवा टाइम पण बघा. देन RTGSचे फायदे काय, इन्स्टंट ट्रान्सफर होतं, सेफ अँड सिक्युअर आहे, आणि सुटेबल फॉर लार्ज ट्रान्झॅक्शन. हे खूप सुटेबल आहे लार्ज ट्रान्झॅक्शनसाठी. NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आहे. काल लक्षात, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आहे. याचा फुल फॉर्म नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. NEFT वर्क्स ऑन बॅचेस प्रोसेसिंग सिस्टीम. हे एकदाच नाही जातं, कशी इमिजिएट बेसिसवर जातात, तशी NEFT ही बॅच आवरवर जाते. जी अर्ध्या तासाची बॅच असते तेव्हाच पैसे तुमचे ट्रान्सफर होतात. याच्यासाठी कुठल्याच प्रकारची लिमिट नाही आहे, नो मिनिमम लिमिट और मॅक्झिमम ट्रान्सफर लिमिट. आणि 2020 पासून NEFT हे 24/7 हे तुम्ही कधीही सुट्टीच्या दिवशी कधीही करू शकता NEFT न. याच्यासाठी लिमिट पण नाही, पण फक्त कालांतराने पैसे जातात. ठीक आहे, बेनिफिट काय NEFTचे, कॉस्ट इफेक्टिव्ह, याच्यात कमी खर्च लागतो, याच्यात जास्त खर्च लागतो, हे तर लिहायचं राहिलं. कन्व्हिनियंट आहे आणि वाईड ॲक्सेसिबिलिटी, कुठं पण कधी पण पाठवू शकता तुम्ही. ठीक आहे, IMPS इमिजिएट पेमेंट सर्व्हिस. ठीक आहे, याचा फुल फॉर्म लक्षात घ्या, इमिजिएट पेमेंट सर्व्हिस. हे काय, रिअल टाइम आहे, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टीम आहे. आणि ही काय करते, रिसिव्ह मनी इन्स्टंटली, म्हणजे 24/7 आणि 24 तास. भाई पुसल्याने चाललंय. इन्स्टंट मनी पाठवते आणि 24/7 म्हणजे 24/7 कधीही तुम्ही करू शकता याने पैसे. ठीक आहे, बेनिफिट काय जे, फास्ट अँड कन्व्हिनियंट आहे, वाईड ॲक्सेसिबिलिटी आहे, आणि सिक्युअर आणि अफोर्डेबल आहेत. आलं लक्षात येते का. याच्यावर IMPS वर जास्त येत नाही, RTGS NEFT वर विचारतात, ही गोष्ट लक्षात घ्या. देन नेक्स्ट, चेक अँड इट्स टाईप. चेक आणि याचे टाईप काय. चेक काय, सगळ्यात पहिले तुम्हाला विचारतील निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे, याच्यानंतर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट पण बघणार आहे. ठीक आहे, चेक काय, तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे. दॅट इन्स्ट्रक्ट अ बँक टू पे अ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ मनी फ्रॉम द ड्रॉवर्स अकाउंट टू द पेई. ठीक आहे, ड्रॉवर्स कोण असतं, ड्रॉवी कोण असतं, पेई कोण असतं, या 3 गोष्टी लक्षात घ्या. ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई. म्हणजे ज्याचा चेक असतो, ज्याचा बँक अकाउंटचा चेक असतो, तो असतो ड्रॉवर. ड्रॉवी कोण, जी बँक आहे ती ड्रॉवी, आणि पेई कोण, ज्याच्या नावे चेक आहे तो पेई. याच्यावर नाव दिसते की नाही मला माहित नाही, बघू एकदम दिसतंय. ठीक आहे, हे 3 लक्षात आले. बरं, इट इज अ रिटर्न साइन अँड डेटेड डॉक्युमेंट यूज फॉर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असतं. आता सगळ्यात जास्त फरक पडतो चेकचे टाईप कुठले कुठले असतात. तर टाईप्स ऑफ चेक कोणते असतात, एक BRR चेक असतो. ठीक आहे, हा कोणीही कॅन बी इनकॅश बाय एनीवन, कोणीही हा कॅश इनकॅश करू शकते याच्या थ्रू. कोणाला पण भेटला तर त्याच्यावर नावाची गरज नाही आहे, स्पेसिफिक याचंच नाव आहे त्याचंच नाव आहे, कोणी जाऊन जर BRR चेक असेल तर त्याने कॅश काढू शकतं. इट इज व्हेरी रिस्की इफ लॉस्ट ऑर स्टोलन, हे रिस्की असतं. देन येतो ऑर्डर चेक. ऑर्डर चेक काय असतं, इट इज पेएबल ओनली टू द पर्सन हुज नेम इज मेन्शन, ज्याचं नाव लिहिलेलं आहे तोच माणूस त्याच्यावर फक्त हजर असला पाहिजे, तेव्हा तो एनकॅश होईल. ठीक आहे. देन क्रॉस चेक म्हणजे चेकच्या
याच्यावर 2 साईन मारले असतात तसे फुल्या, हॅज 2 पॅरलल लाईन्स ऑन द टॉप लेफ्ट कॉर्नर. ठीक आहे. डिपॉझिट इन बँक अकाउंट, हे डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये जातो. कळलं. बिअरर चेक काय असतो, याच्यातून कोणालाही पैसे भेटतील. नंतर ऑर्डर चेक काय असतो, ज्याचं नाव आहे त्यालाच भेटतील. आणि क्रॉस चेक काय असतो, यात पैसे कोणालाच भेटणार नाही, डायरेक्ट अकाउंटला जातील तुमच्या बँकेच्या. कळलं. देन असतात अकाउंट पे चेक, ज्याच्यात अकाउंट पे असं लिहिलेलं असतं. पॅरलल लाईनच्या ज्या लाईन असतात ना, याच्या इथं अकाउंट पे लिहिलेलं असतं. कॅन ओनली बी डिपॉझिट इन टू द पेज अकाउंट. मग हे कुठे जाईल, फक्त पेजच्याच अकाउंटमध्ये. मोर सिक्युअर दॅन क्रॉस चेक, हा सगळ्यात जास्त सिक्युअर्ड असतो अकाउंट पे चेक असं म्हटलं तरी चालेल. देन पोस्ट डेटेड चेक काय असतो, अ चेक विथ अ फ्युचर डेट रिटर्न ऑन इट, म्हणजे पुढच्या तारखेची डेट त्याच्यावर लिहिली असतील तर तो काय असतो, पोस्ट डेटेड चेक. बरं. इट कॅन ओनली बी कॅश ऑन ऑर आफ्टर द मेन्शन डेट, ज्यावर तारीख लिहिली त्याच्यानंतरच तो इन कॅश होईल, त्याच्या आधी होणार नाही त्या तारखेच्या कधीच. ठीक आहे. स्टेल चेक, स्टेल चेक काय असतं, चेक दॅट इज नॉट प्रेझेंटेड फॉर पेमेंट विदिन 3 मंथ फ्रॉम द डेट मेन्शन. चेकची व्हॅलिडिटी किती असते हे विचारलं तर 3 महिन्याची व्हॅलिडिटी असते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तो काय होतो, स्टेल चेक होऊन जातो, तो म्हणजे बिनकामी होऊन जातो. आलं लक्षात, हेच सांगायचं याच्यात. देन डिसऑनर चेक म्हणजे बाउन्स झालेला चेक काय असतो, कॅन लीड टू ॲक्शन अंडर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 ॲक्टनुसार याच्यावर ॲक्शन घेतले जाते. बाउन्स चेक काय असतो किंवा डिसऑनर चेक काय असतो, की जर तुम्हाला एखाद्याने चेक दिला आणि त्याच्या अकाउंटला पैसे नसतील तर तो बाउन्स होऊन जातो, म्हणजे त्याला डिसऑनर चेक म्हणतात. देन सेल्फ चेक, जो चेक स्वतःच्याच नावानं असतो, स्वतःच्याच अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर. देन बँकर्स चेक असतो, पे ऑर्डर असतो. ट्रॅव्हलर्स चेक, तुम्हाला जर ट्रॅव्हलिंग करायची असेल बाहेरच्या देशात आणि तुम्हाला पैसे नसतील याच्यासोबत तर तुम्ही चेक घेऊन जाऊ शकता. कळालं. नेक्स्ट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट काय असतात, तर हे लक्षात घ्या. इट इज रिटर्न साइन डॉक्युमेंट दॅट गॅरंटीज द पेमेंट ऑफ स्पेसिफिक अमाऊंट ऑफ मनी टू द बिअरर. जो सांभाळतोय त्याला 100% पैसे भेटणारे या डॉक्युमेंट्स थ्रू, त्यालाच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणतात. ठीक आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचे फीचर्स काय आहेत, इट इज फ्रीली ट्रान्सफर, गॅरंटी ऑफ पेमेंट, लिगल रिकॉग्निशन, मस्ट बी इन रायटिंग आणि अनकंडिशनल ऑर्डरवर प्रॉमिस. याच्यात प्रॉमिस किंवा ऑर्डर कुठलेच नसतात. ठीक आहे. याचे इन्स्ट्रुमेंट कुठले, तर सगळ्यात महत्त्वाचा चेक असतो, प्रॉमिसरी नोट्स असतात, डिमांड ड्राफ्ट असतात, बिल ऑफ एक्सचेंज, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, शेअर वॉरंट, डिव्हिडंड वॉरंट आणि बँकर्स ड्राफ्ट. चेक बघितलेला आहे आपण. प्रॉमिसरी नोट, डिमांड ड्राफ्ट हे मांडणार तो, म्हणजे मांडणं झालं नाही तर तुम्ही ते छोटे छोटे एखादे 30 सेकंदाचे व्हिडिओ बघून घ्यायचे, चालेल. बिल ऑफ एक्सचेंज, डिमांड ड्राफ्ट काहीच नसतं. देन व्हॉट इज बेसल्स नॉर्म. बेसल्स नॉर्मवर खूप जास्त प्रश्न होतो, बेसल नॉर्म आले कशामुळं, तर बेसल नाव पडलं होतं की स्वित्झर्लंडमध्ये याची मीटिंग झाली सगळ्यात पहिली, तेव्हा त्याच्यावर नाही नाव पडलं होतं बेसल नॉर्म, म्हणून ते बेसल सिटीमध्ये झाली ती मीटिंग, त्याच्यामुळे बेसल नॉर्म्स म्हणतात. का आहेत काय, इट इज अ सेट ऑफ इंटरनॅशनल बँकिंग रेग्युलेशन इश्यू बाय बेसल कमिटी ऑन बँकिंग सुपरविजन. बँकिंगवर सुपरविजन करण्यासाठी ही कमिटी नेमण्यात आली होती, तिची जी मीटिंग झाली होती बेसलला झाली होती, म्हणून बेसल नॉर्म्स नाव पडलेलं आहे. टू इन्श्युअर फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड रिस्क मॅनेजमेंट इन द बँकिंग सेक्टर. कशासाठी आहे ही, तर टू इन्श्युअर फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड रिस्क मॅनेजमेंट इन द बँकिंग सेक्टर. हिचे ऑब्जेक्टिव्ह काय होते, तर इन्श्युअर फायनान्शियल स्टॅबिलिटी इन द बँकिंग सिस्टम हे पहिले बघितलं. देन रिड्यूस क्रेडिट रिस्क, मार्केट रिस्क अँड ऑपरेशनल रिस्क, या रिड्यूस करण्यासाठी हे बेसल नॉर्म्स आहे. देन प्रिव्हेंट बँक फेल्युअर अँड फायनान्शियल क्रिसिस, एखादी बँक फेल होण्यापासून वाचवण्यासाठी आणि फायनान्शियल क्रिसिस येण्यापासून वाचवण्यासाठी. देन स्टँडर्डाइज बँकिंग रेग्युलेशन ग्लोबली, बँकेचं वर्किंग एकदम जे आहे ते चांगल्या प्रामाणिकपणे पार पडलं पाहिजे, त्यासाठी ओपन करण्यात आली होती बेसल नॉर्म. बेसल 1 काय, तर बेसल 1 1988 मध्ये झालं होतं. बेसल नॉर्म 1 त्याच्यात काय होतं, फोकस ऑन CAR, कॅपिटल ॲडिक्विसी रेशो. ठीक आहे. CAR याच्यात झालं होतं, फोकस ऑन कॅपिटल ॲडिक्विसी होता, आणि तेव्हा CAR सगळ्यात पहिले इंट्रोड्यूस झाला होता. बेसल 2 ची मीटिंग झाली होती 2004 साली. त्यात काय केलं होतं, रिस्क बेस अप्रोच होती त्यावेळेस. 3 पिल्लर उभा करण्यात आले, 3 पिल्लरचं फ्रेमवर्क ओपन करण्यात आलं त्यावेळेस. काय होतं, मिनिमम कॅपिटल रिक्विपमेंट, देन सुपरवायझरी रिव्ह्यू आणि मार्केट डिसिप्लिन, या गोष्टी त्यावेळेस ॲड करण्यात आल्या होत्या. बेसल 3 मध्ये काय झालं 2010ला, पोस्ट ग्लोबल फायनान्शियल क्रिसिस रिफॉर्म. याच्यात काय होतं, इन्क्रीज कॅपिटल रिक्विपमेंट, इंट्रोड्यूस लिक्विडिटी कव्हरेज रेशो, इंट्रोड्यूस लेव्हरेज रेशो. आता हे एवढ्या लवकर तिन्ही पार्ट संपणार नाहीत, याच्यात जास्त मी जाणार नाही आहे, पण फक्त महत्त्वाचं सध्या तुम्हाला सांगतो मी. एवढं जरी तुम्ही गोष्टी लक्षात ठेवल्या तरी तुम्हाला चालेल तिथे, कारण की ते जर सगळं शिकायचं म्हणल्यावर आपल्याला प्रत्येकाला एक चॅप्टर लागतं मित्रांनो, 1 तास लागेल तरी कमी पडेल. ठीक आहे, जर सगळं समजून सांगायचं तुम्हाला तेव्हा फास्ट घेतो. व्हॉट इज ARC, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, या काय असतात, तर काय असतात ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. इट इज अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन दॅट स्पेशलाइज इन बाईंग अँड मॅनेजिंग NPA, नॉन परफॉर्मिंग ॲसेट जे आहेत यांना व्यवस्थितरित्या
टॅकल करण्यासाठी ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी वापरण्यात आली आहे. काय आहे? इट इज अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन दॅट स्पेशलाइज इन बाईंग अँड मॅनेजिंग नॉन परफॉर्मिंग ॲसेट. जे बँकेचे NPS असतात ते बाय करतात आणि ते मॅनेज करतात. कोण करतं? हे ARC, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. म्हणजे हे कुठल्या बँकेच नाही तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बाकीचे त्यांच्यापासून पण हे त्यांचे जे NPS ते बाय करतात कमी पैशात. बरं, याने काय होतं? ARCs हेल्प बँक टू क्लीन देअर बॅलन्स शीट बाय टेकिंग ओव्हर बॅड लोन अँड रिकव्हरिंग देम. देन कसं वर्क करते? हे काय करतात? पहिले बँक सेल करतात NPS यांना, ARCला. ठीक आहे. ARC काय करतं? इश्यूज सिक्युरिटी रिसिप्ट, म्हणजे जे त्यांचे कस्टमर असतात किंवा त्यांचे जे स्टेक होल्डर असतात त्यांच्याकडनं हे पैसे जमा करते ARC. आणि ते काय करतं? डेप्ट करतं रिकव्हरीची. नंतर डेप्ट रिकव्हरी प्रोसेस करतं आणि त्यातनं परत पैसे आले की मग जे त्याच्यातले भागीदार होते त्यांना त्यांचे पैसे, बँकेचे पैसे, दॅट्स इट. बाकीचा उरला त्यांचा प्रॉफिट. ARCs रिकवर द मनी थ्रू लिगल ॲक्शन आणि सेटलमेंट ऑर रिस्ट्रक्चरिंग. बरोबर. ARC काय करतं? जे NPA पडलेत ते कॅप्चर करतं. मग जसं सरफेसी ॲक्ट थ्रू. ठीक आहे. नंतर इंडियन IBCच्या ॲक्टनुसार. रेग्युलेट कोण करतं ARCला इंडियामध्ये? तर इट इज गव्हर्न बाय द सरफेसी ॲक्ट 2002 नुसार ही चालती आणि रेग्युलेटेड बाय RBI. RBI रेग्युलेट करते हिला. ठीक आहे. सरफेसी ॲक्ट 2002 नुसार चालते ही आणि RBI हिला रेग्युलेट करतं. मेजर कुठल्या ARCs आहेत त्याच्यात ही सगळ्यात पहिली आहे ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी इंडिया लिमिटेड, ARCIL. देन एडेल्विस ARC, रिलायन्स ARC. इम्पॉर्टन्स ऑफ ARC, काय महत्व आहे ARCचं हे विचारलं काय सांगायचं? इट हेल्प्स बँक्स टू रिड्यूस NPS अँड फोकस ऑन फ्रेश लेंडिंग. देन इम्प्रूव्ज द हेल्थ ऑफ द बँकिंग सिस्टम. बरोबर. एड्स इन द रिवायवल ऑफ स्ट्रेस बिझनेस. बरोबर. जे हेल्प करतात जे बिझनेस स्ट्रेसमध्ये चालू आहेत त्यांना. आलं. What is mutual fund? Mutual fund is a pooled investment vehicle that collect money from multiple investors and invest in stocks, bond or other securities. कळलं? काय म्युच्युअल फंड विचारलं होतं? इट इज अ मनी. इट कलेक्ट्स मनी फ्रॉम मल्टिपल इन्व्हेस्टर अँड इन्व्हेस्ट इन स्टॉक, बॉन्ड्स ऑर अदर सिक्युरिटीज. काय फायदे आहेत म्युच्युअल फंडचे? इट इज अफोर्डेबल इन्व्हेस्टमेंट, रिस्क डायव्हर्सिफिकेशन, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहेत त्यांच्याकडे, प्रोफेशनल मॅनेजमेंट असतं. ठीक आहे. रेग्युलेट कोण करते त्याला? तर सेबी रेग्युलेट्स म्युच्युअल फंड टू प्रोटेक्ट इन्व्हेस्टरांना प्रोटेक्ट करण्यासाठी सेबी याला रेग्युलेट करतं. आणि असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ही सुद्धा याला प्रमोट करतं इन्व्हेस्टरला अवेअरनेससाठी. कळलं? म्युच्युअल फंडचे टाईप कुठले? एक इक्विटी म्युच्युअल फंड, डेप्ट म्युच्युअल फंड, हायब्रिड बॅलन्स फंड आणि इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. ठीक आहे. हे जे टाईप्स आहेत. जे इक्विटी म्युच्युअल फंड असतात त्याच्यात इन्व्हेस्ट स्टॉक, हाय रिस्क असते, हाय रिटर्न्स असतात पण याच्यात. ठीक आहे. इन्व्हेस्ट इन स्टॉक म्हणजे काय? इक्विटी म्युच्युअल फंड. डेप्ट म्युच्युअल फंड म्हणजे काय? इन्व्हेस्ट इन बॉन्ड्स, याच्यात लो रिस्क असते आणि स्टेबल रिटर्न असतात. हायब्रिड बॅलन्स फंड म्हणजे काय? याच्यात दोन्ही याच्यात पण इन्व्हेस्ट करतात, इन्व्हेस्ट इन बोथ इक्विटी अँड डेप्ट फॉर मॉडरेट रिस्क. देन इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम काय असतात? हे टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड अंडर सेक्शन 80C. ज्यांना टॅक्स म्हणतो मी, टॅक्स सेव्ह करायचे आहे ते या म्युच्युअल फंडमध्ये जास्त करून इन्व्हेस्ट करतात. इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. ठीक आहे. देन नेक्स्ट, व्हॉट इज कॅपिटल मार्केट? कॅपिटल मार्केट काय आहे? तर काय मित्रांनो, कॅपिटल मार्केट इज अ फायनान्शियल मार्केट वेअर इंडिव्हिज्युअल्स अँड इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्ट इन लॉंग टर्म फायनान्शियल सिक्युरिटीज लाईक स्टॉक, बॉन्ड्स अँड डिबेंचर. ठीक आहे. इन शॉर्ट आपलं जे स्टॉक मार्केट आहे ते कॅपिटल मार्केट म्हटलं जातं. ठीक आहे. जिथे स्टॉक, बॉन्ड्स अँड डिबेंचर्स होतात. इट हेल्प्स बिझनेस अँड गव्हर्नमेंट रेज फंड फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. हा लक्षात ठेवा सगळ्यात मोठा पॉईंट. जेव्हाही तुम्ही इंटरव्ह्यू दिले तर सगळ्यात पहिले हा एक पॉईंट तुमचा कन्व्हे झाला पाहिजे. इट हेल्प्स बिझनेस अँड गव्हर्नमेंट रेज फंड्स फॉर गव्हर्नमेंट अँड डेव्हलपमेंट. ज्याच्याकडनं आपल्याला फंड कलेक्ट करता येतो आपले डेव्हलपमेंट करण्यासाठी. कुठले कुठले टाईप्स आहेत कॅपिटल मार्केटचे? एक असतं प्रायमरी मार्केट आणि एक असतं सेकंडरी मार्केट. बरं, याच्यात काय असतं? न्यू इश्यू मार्केट. याच्यामध्ये काय असतात? कंपनीज इश्यू करतात फक्त न्यू सिक्युरिटीज लाईक IPO, FPO. ठीक आहे. टू रेज कॅपिटल. देन इन्व्हेस्टर्स बाय डायरेक्टली फ्रॉम द कंपनी. जे इन्व्हेस्टर आहेत ते डायरेक्ट कंपनीपासून बाय पण करू शकतात कॅपिटल मार्केटमध्ये. याचं एक्झाम्पल एखादी कंपनी लॉन्च केला IPO. ठीक आहे. टू पब्लिकमध्ये जाण्यासाठी. तर हे एक एक्झाम्पल झालेलं आहे कशाचं? प्रायमरी मार्केटचं. सेकंडरी मार्केट काय असतं? हे असतं स्टॉक मार्केट. बरोबर. स्टॉक मार्केट जे म्हणजे जिथे रोज बाय सेल केले जातात स्टॉक, त्यांना ते असतात सेकंडरी मार्केटमध्ये.
हे बघा इथे लिहिलं एक्झिस्टिंग सिक्युरिटीज आर बॉट अँड सोल्ड अमॉंग इन्व्हेस्टर देन प्रोव्हाइड्स लिक्विडिटी टू इन्व्हेस्टमेंट बाइंग अँड सेलिंग स्टॉक ऑन BSE NSE. ठीक आहे, BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नो नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे स्टॉक मार्केटचे आपले आहेत. ठीक आहे, कॅपिटल मार्केटमध्ये काय असतात की पार्टिसिपेट इन कॅपिटल मार्केट इन्व्हेस्टर असतात जे इंडिव्हिज्युअल म्युच्युअल फंड इन्शुरन्स कंपनी याच्यात असतात. देन कंपनीज अँड गव्हर्नमेंट पण असतात. हे काय इश्यू स्टॉक अँड बॉन्ड्स टू रेज कॅपिटल. देन रेग्युलेटर कोण आहे, सेबी रेग्युलेट करते याला. कॅपिटल मार्केटला कोण रेग्युलेट करतं, सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. देन स्टॉक एक्सचेंज इट इज अ प्लॅटफॉर्म लाईक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे आपले स्टॉक एक्सचेंज आहेत भारताचे. इम्पॉर्टन्स ऑफ कॅपिटल मार्केट काय महत्त्वाचं, इट हेल्प बिझनेस ग्रो बाय रेझिंग लॉंग टर्म फंड, encourage investment and economic development, gives investor a chance to earn returns through stocks and bonds. Got it? Next, money market काय असतं. Money market is a financial market where short term financial investment with maturities up to 1 year are traded. ठीक आहे, हे शॉर्ट टर्म फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट असतं जिथे मॅच्युरिटी असते 1 वर्षाची, हे ट्रेड होतात त्यांनाच मनी मार्केट म्हणलं जातं. It helps in managing liquidity and meeting short-term borrowing and lending needs of bank, companies and governments. In short, हे शॉर्ट टर्म साठी असतं मनी मार्केट. ठीक आहे, तर इन्स्ट्रुमेंट कुठले आहेत मनी मार्केटचे, पहिलं तर ट्रेजरी बिल्स, कमर्शियल पेपर, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, कॉल मनी अँड नोटीस मनी, हे सगळे टाईप आहेत मनी मार्केटचे. त्याचबरोबर रिपर्चेस ॲग्रीमेंट म्हणजे रेपो आणि रिव्हर्स रेपो हे झालेले आहेत याचे मनी मार्केटचे टाइप्स. ठीक आहे, ट्रेजरी बिल्स काय असतात, इट इज इश्यू बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर शॉर्ट टर्म बॉरोइंग. कमर्शियल पेपर काय असतात, इट इज अनसिक्युअर्ड शॉर्ट टर्म डेप्ट इन्स्ट्रुमेंट इश्यू बाय लिगल कॉर्पोरेशन्स. देन CD काय असतात, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, इट इज इश्यू बाय बँक्स टू अट्रॅक्ट डिपॉझिट फॉर अ फिक्स पिरियड. फिक्स पिरियडसाठी आपण अट्रॅक्ट करतो तर हे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट असतात. कॉल मनी आणि नोटीस मनी काय असतं, इट इज यूज बाय बँक्स टू मीट शॉर्ट टर्म लिक्विडिटी नीड्स. जर एखाद्या बँकेला कमी कालावधीसाठी पैसे पाहिजे असतील तर ते कॉल मनी किंवा नोटीस मनीने बोलवतात. कॉल मनी काय असतं, रिपेबल विथिन 1 डे, एका दिवसात जर पैसे वापस केले ते असतात कॉल मनी. आणि नोटीस मनी असतात 2 ते 14 दिवसात पैसे परत करावे लागतात नोटीस मनीमध्ये. गॉट इट. रिपर्चेस सेगमेंट आपला रेपो रेट असतो, रिव्हर्स रेपो रेट असतो ज्याने बँक रेपो रेट असते बँक जी RBI कडनं पैसे घेते आणि रिव्हर्स रेपो रेट असतो जो RBI घेतो बँकेकडनं पैसे ते. ठीक आहे, काय आहे मनी मार्केटचे की फीचर्स हे बघा. ठीक आहे, हे इकडल्या गोष्टी लक्षात ठेवा. शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट आहे, मॅच्युरिटी लेस दॅन 1 इयर असते, हाय लिक्विड असतं, इझी टू बाय अँड सेल असतं. देन लो रिस्क असते बट लोअर रिटर्न्स असतात, तिच्यात रिटर्न जास्त नसतात. आणि रेग्युलेटेड बाय RBI इन इंडिया. मनी मार्केट कोण रेग्युलेट करतं, RBI. कॅपिटल मार्केट कोण रेग्युलेट करतं, SEBI. ह्या 2 गोष्टी लक्षात घ्या, हा फरक जास्त वेळ लागतो. ओके, नेक्स्ट PSL प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग काय आहे याच्यावर प्रश्न विचारतात. व्हॉट इज PSL, कॉर्पोरेट बँकेसाठी प्रायव्हेट सेक्टर लेंडिंग किती आहे, RRBचं PSL किती आहे, हे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, तर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग काय असतात, इट इज अ मॅन्डेट बाय RBI ने मॅन्डेट केलेलं आहे दॅट रिक्वायर्स बँक इथनं पहा टू प्रोव्हाइड अ स्पेसिफिक पर्सेंटेज ऑफ देअर लोन्स टू प्रायोरिटी सेक्टर्स दॅट आर इम्पॉर्टंट फॉर इकॉनॉमिक ग्रोथ अँड फायनान्शियल इन्क्लुजन. आलं लक्षात की असे काही सेक्टर्स आहेत की जे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. तर प्रत्येक बँकेला यांना स्पेसिफिक आहे की यांना तुम्हाला लोन द्यायचं आहे, एवढे पर्सेंट तुम्ही जे टोटल लोन द्याल त्यातलं काहीतरी पर्सेंट तुम्हाला लोन यांना प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगला द्यायचं आहे. तर मग प्रायोरिटी सेक्टरमध्ये कुठले प्रायोरिटी सेक्टर्स येतात अंडर PSL, तर एक येतं ॲग्रिकल्चर, MSME, एक्सपोर्ट क्रेडिट, एज्युकेशन, हाऊसिंग, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, रिन्युएबल एनर्जी, विकर सेक्शन्स आणि अदर्स. ठीक आहे, आणखी सेक्शन असतात त्याच्यात, ते सगळ्यांना तुम्हाला लोन द्यावं लागतं. तर टार्गेट असतात काही काही. ठीक आहे, जे शेड्यूल कमर्शियल बँकेत त्यांना 40% जे टोटल लोन देतील 100, म्हणजे त्यांनी 100 रुपयाचं लोन दिलेलं आहे सगळं. ठीक आहे, 100 करोडचं लोन दिलेलं आहे एखाद्या बँकेनं, स्टेट बँक ऑफ इंडियाने 100 करोडचं लोन दिलेलं आहे. तर मग त्या टोटल लोनमधले 40% लोन हे कुठे गेलेलं पाहिजे, ह्या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगला, म्हणजे या टोटल सेक्टर्सचे मिळून 40% लोन झालेलं पाहिजे. स्मॉल फायनान्स बँकसाठी, RRBसाठी आणि कॉपरेटिव्ह बँकसाठी 75% हे टार्गेट. आणि ज्या फॉरेन बँक्स आहेत ज्यांच्या 20पेक्षा जास्त ब्रांचेस आहे 40% आहे. आलं लक्षात. व्हॉट इज मनी लॉन्ड्रिंग. मनी लॉन्ड्रिंग काय आहे, तर मनी लॉन्ड्रिंग इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग इलिगल और डर्टी मनी ऑन फ्रॉम क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज लाईक फ्रॉड, ड्रग ट्रॅफिकिंग और करप्शन इनटू
लेजिटिमेट लुकिंग ॲसेट्स टू हाईड इट्स टू सोर्स. म्हणजे असे पैसे ज्याला डर्टी मनी म्हणतो आपण, इलिगल थ्रू कमवले असतील, तुम्ही टॅक्स वाचवण्यासाठी जो काही पैसा केलेला असतो तो असतो ज्याचे सोर्स आपण लपवला, म्हणजे टॅक्स वाचवण्यासाठीच ना, तो असतो मनी लॉन्ड्रिंग. त्यालाच मनी लॉन्ड्रिंग म्हणतात. बरं, काय होतं मनी लॉन्ड्रिंग? इम्पॅक्ट ऑफ मनी लॉन्ड्रिंग काय आहेत? इट सपोर्ट्स क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज अँड टेररिझम. इट विकन्स द इकॉनॉमी बाय प्रमोटिंग करप्शन. affects financial institutions by increasing risk. Then, which laws are there to prevent money laundering in India? Prevention of Money Laundering Act 2002. It provides legal framework to track and punish offenders. Then, Financial Intelligence Unit, which is monitors suspicious financial transactions. Then, know your customer, जी KYC करतो, KYC नॉर्म्स आलेत ते पण त्यासाठी ज्याने बँक व्हेरीफाय करतो कस्टमर्स आयडेंटिटी टू प्रिव्हेंट मनी लॉन्ड्रिंग. गॉट इट? नेक्स्ट, व्हॉट इज फिस्कल डेफिसिट? फिस्कल डेफिसिट इज द डिफरन्स बिटवीन गव्हर्नमेंट्स टोटल एक्सपेंडिचर अँड इट्स टोटल रेव्हेन्यू. ठीक आहे, हे तर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये कळून येईल. काय फिस्कल डेफिसिट? टोटल एक्सपेंडिचर मायनस टोटल रेव्हेन्यू एक्सक्लुडिंग बॉरोविंग. काय कॉज आहेत फिस्कल डेफिसिटचे? हाय गव्हर्नमेंट स्पेंडिंग on welfare scheme, subsidies or defense, lower tax revenue due to slow economic growth, then high debt servicing cost. ठीक आहे, interest payment on loans. बरं, काय इम्पॅक्ट पडतो फिस्कल डेफिसिटचा? The high deficit increase borrowing, lending to more debt. Then may cause inflation if the government prints more money. जास्त पैसे छापले तर इन्फ्लेशन येऊ शकतं. Can leads to currency depreciation if foreign investor lose confidence. If managed well, deficit spending can boost economic growth. कळालं? What is currency chest? Currency chest काय असतं? It is a designated bank branch authorized by the RBI to store and distribute currency notes and coins to other bank in a region. It acts as an extended arm of the RBI for managing cash flow. In short, currency chest काय असतं? अशी ब्रांच असते प्रत्येक बँकेची एका एरियामध्ये, म्हणजे शहरातच असते मोस्ट ऑफ करून, जिथे सगळा पैसा जो ATM मध्ये तुमचा पैसा जाईल तो त्या करन्सी चेस्टमधून जाईल. बँकेत पैसा कमी पडतोय, करन्सी चेस्टमधून घेऊन जा. तुमचे पैसे जास्त झाले मग त्या करन्सी चेस्टमध्ये नेऊन ठेवा. जसे आपल्याला 2000 नोटा ज्यावेळेस आल्या होत्या तर सगळ्या बँकेनं सांगितलं होतं तुमच्या ज्या करन्सी चेस्टमधल्या नोटा आहेत त्या आता रिटर्न बाहेर नका जाऊ, त्या सगळ्या आणून कुठे ठेवा? RBI मध्ये. सगळ्यांना जमा कुठे करावं लागतं पैसे? करन्सी चेस्टमध्ये. कोण ऑपरेट करतं करन्सी चेस्ट? इट इज मॅनेज बाय शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स अंडर RBI सुपरविजन. RBI सुपरवाइज करते आणि शेड्यूल्ड कमर्शियल बँक या असतात आणि लोकेटेड इन स्ट्रॅटेजिक एरियाज टू डिस्ट्रीब्यूट कॅश इफिशियंटली. असे एरियात असतात शहराच्या ठिकाणी की जिथून जास्त ठिकाणी पैसा लवकर पोहोचेल. ठीक आहे. फंक्शन्स काय असतात करन्सी चेस्टचे? इट सप्लाय फ्रेश करन्सी टू बँक अँड ATMs, withdraws soiled or unfit notes from circulation, then detect and prevent counterfeit currency circulation. नेक्स्ट, व्हॉट इज कॅश लॉस? कॅश लॉस काय आहे? तर काहीच नाही, सगळं सिंपल. हा क्वेश्चन जास्त विचारला BComच्या स्टुडंटला. कॅश लॉस occurs when a company, bank or financial institution spent more cash than it earns, leading to a negative cash flow. It indicates a shortage of liquidity and can affect day-to-day operations. कळालं? It causes of काय causes cash of loss? Higher operating expenses than revenue. हे आहे त्याची कॉज. The non-recoverable bad debt or frauds. It increased loan default for banks. High interest payment on borrowing. आलं लक्षात? इम्पॅक्ट काय असतात? It leads to financial instability. May require external borrowing to sustain operations. Prolonged cash losses can result in bankruptcy or closure. याच्यात जास्त काही लक्षात ठेवायचं काय कॅश लॉस म्हटलं तर काय आहे? तर याच्यात एवढं लक्षात घ्या फक्त, institution or bank spend more cash than it's earned, lending to a negative cash flow. इथपर्यंत लक्षात ठेवलं. इट अर्न्स काय? इन्स्टिट्यूशन स्पेंड मोर कॅश दॅन इट्स अर्न, इट इज कॉल्ड एज कॅश लॉस असं म्हटलं तरी चालेल. हे जास्त काही विचारणार नाही खालचं त्याचे कॉजेस काय असतात काय नाही. ठीक आहे. व्हॉट इज डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स? याच्यावर खूप वेळेस प्रश्न येतो. डायरेक्ट टॅक्स काय आणि इनडायरेक्ट टॅक्स काय? Taxes are the main source of government revenue, are categorized into two parts. It is direct tax and indirect tax. बरोबर आहे. हा मेन सोर्स आहे गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू कलेक्ट करण्याचा. डायरेक्ट टॅक्स काय?
इट्स पेड डायरेक्टली बाय इंडिव्हिज्युअल्स ऑर बिझनेस टू द गव्हर्नमेंट. हे डायरेक्ट जे असतं ना, जसं इन्कम टॅक्स भरतो आपण, ठीक आहे, तर हा झाला डायरेक्ट टॅक्स. बरं, कॅन नॉट बी शिफ्टेड टू अदर्स, म्हणजे कोणा दुसऱ्यावर हा शिफ्ट होणारच नाही, हा डायरेक्ट आपण स्वतः भरणारे गव्हर्नमेंटला, तो झाला डायरेक्ट टॅक्स. बरं बघा, याच्यात एक्झाम्पल दिलेत, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, वेल्थ टॅक्स, या सगळ्या गोष्टी दिलेत डायरेक्ट टॅक्समध्ये. सिमिलरली इनडायरेक्ट टॅक्स काय, इट इज पेड इनडायरेक्टली बाय कन्झ्युमर्स व्हेन दे परचेस गुड्स अँड सर्व्हिसेस. जेव्हा आपण एखादी गोष्ट परचेस करतो, तो आपला जो टॅक्स देतो तो इनडायरेक्ट देतो, जसं जीएसटी आहे, ठीक आहे. बरं, बर्डन इज शिफ्टेड फ्रॉम सेलर टू बायर, म्हणजे सेलरपेक्षा बायरवर आता हा शिफ्ट होऊन जातो बर्डन याचं. हे एक्झाम्पल आहे, जीएसटी, गुड अँड सर्व्हिस टॅक्स, अप्लाय टू गुड अँड सर्व्हिसेस ऑफ डिफरंट रेट. देन कस्टम ड्युटी जी असती ती, एक्साइज ड्युटी जी ती येते इनडायरेक्ट टॅक्समध्ये. याच्यातले टाईप लक्षात घ्या. डायरेक्ट टॅक्स कुठला, एकच लक्षात ठेवा, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स. आणि इनडायरेक्ट टॅक्स काय, जीएसटी, कन्झ्युमर्स ड्युटी आणि एक्साइज ड्युटी. गॉट इट. नेक्स्ट, व्हॉट इज मायक्रो इकॉनॉमी आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. ठीक आहे, इकॉनॉमी हे दोन पार्टमध्ये डिवाइड झालेली आहे. एक आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, तर ही काय असते, स्मॉल स्केल स्टडी असतो हा, ठीक आहे. याचं फोकस काय असतं, ऑन इंडिव्हिज्युअल कन्झ्युमर फॉर्म्स अँड मार्केट, म्हणजे एखाद्या संस्थेवर, एखाद्या फॉर्मवर किंवा एखाद्या माणसावर जे काही तुमचं लक्ष चाललं ते असतं मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये, ठीक आहे. याच्यात या स्टडीमध्ये काय असतं, डिमांड्स अँड सप्लाय, प्राइसिंग, कन्झ्युमर बिहेवियर अँड प्रोडक्शन कॉस्ट, याच गोष्टी होतात. एक्झाम्पल लाईक प्राइस डिटर्मिनेशन इन अ मार्केट, कन्झ्युमर स्पेंडिंग बिहेवियर, हाऊ कंपनी मॅक्झिमाइज प्रॉफिट, ह्या गोष्टी येतात मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये. मायक्रो इकॉनॉमिक्स काय असतं, लार्ज स्केल स्टडीजचं, म्हणजे एखाद्या देशाचं इकॉनॉमीचा जर विचार करण्यात चाललाय तर ते मॅक्रो इकॉनॉमिक्स होतं. इट फोकस ऑन द इकॉनॉमी ॲज अ होल ॲट अ नॅशनल ऑर ग्लोबल लेवल. याच्यात काय काय कॅल्क्युलेट होतं, GDP, इन्फ्लेशन, अनएम्प्लॉयमेंट, फिस्कल मनी पॉलिसी, म्हणजे मॉनिटरी पॉलिसी, सॉरी. एक्झाम्पल काय, इम्पॅक्ट ऑफ इन्फ्लेशन ऑन द इकॉनॉमी, गव्हर्नमेंट पॉलिसीज टू कंट्रोल रिसेशन, GDP ग्रोथ रेट ऑफ अ कंट्री, ठीक आहे. हे झाले मायक्रो इकॉनॉमिकची स्टडी. बरं, FDI आणि FII काय, तर FDI काय असतो मित्रांनो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. खरं तर FDI आणि FII काय, इट इज फॉरेन इन्व्हेस्टमेंट इन अ कंट्री आर क्लासिफाय इंटू FDI अँड FII, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट बेस्ड ऑन देअर नेचर अँड पर्पज. FDI मध्ये असतं हे लॉंग टर्मसाठी असतं, FII काय असतं शॉर्ट टर्मसाठी असतं. एक लक्षात, FDI मध्ये ओनरशिप तुम्हाला भेटते, ब्रिंग्स ओनरशिप. FII मध्ये ओनरशिप भेटते नाही, डज नॉट इन्व्हॉल्व डायरेक्ट ओनरशिप ऑफ अ कंपनी. देन एक्झाम्पल घ्यायचं, म्हणजे एक एक्झाम्पल ठेवले, फक्त लिहून ठेवले. ॲपल सेटिंग अप अ मॅन्युफॅक्चरिंग युनिट इन इंडिया, एखादी कंपनी जर भारतात एखादी युनिट टाकते तर ती FDI झालेली, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झालेली, ठीक आहे. आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टमेंट काय, फॉरेन इन्व्हेस्टर बाईंग अ शेअर्स इन इंडिया. स्टॉक मार्केट, एखादी कंपनी भारतातल्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करते, ते झालेले फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. आणि हे बघा, बँकेत, ज्या आपल्या बँकेमध्ये FDI किती आहे, 74% अलाऊ आहे, ठीक आहे. जे फॉरेन बँक असतात त्याच्यामध्ये प्रायव्हेट बँक 74% तुम्ही FDI ही अलाऊ केलेली गव्हर्नमेंटनं. पण फक्त 49पेक्षा जास्त जर करायचं असेल तर तुम्हाला ते 49पर्यंत तुम्ही ऑटोमॅटिकली येऊ शकता. पण 49पेक्षा जास्त तुम्हाला 74पर्यंत जायचं असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटचे अप्रूव्हल घ्यावं लागतं, RBIचं अप्रूव्हल घ्यावं लागतं, ठीक आहे. नेक्स्ट, बरं, आता इथनं टर्मिनॉलॉजी चालू होतील आपल्या. टर्म्स ज्या आहेत त्या, त्याच्यात डिफिनेशनच जास्त महत्त्वाची. व्हॉट इज इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय असतं, प्राइस राईज. Inflation refers to the rise in the overall price level of goods and service over time, reducing the purchasing power of money. ठीक आहे. Causes of inflation काय, high demand for good and service, then increased production cost, excessive money supply in the economy. ठीक, प्राइस हाईज झाले ना, तर मग आता याची इफेक्ट काय होणार आहेत, इट रिड्यूस द व्हॅल्यू ऑफ मनी, मनीची व्हॅल्यू रिड्यूस होईल. इन्क्रीज द कॉस्ट ऑफ लिव्हिंग, राहण्याची तुमची पैसे खूप जास्त लागतील. काय कंट्रोल करण्याचे मेजर्स याचे, एक मॉनिटरी पॉलिसी टायटनिंग द, म्हणजे RBI इन्क्रीज करेल इंटरेस्ट रेट, त्याने मॉनिटरी पॉलिसीने टायटनिंग होईल, ठीक आहे. देन रिड्युसिंग मनी सप्लाय इन द इकॉनॉमी, इकॉनॉमीमध्ये पैसेच जास्त जाऊ नका देऊ, त्याने तुम्ही इन्फ्लेशन रिड्यूस करू शकता, ठीक आहे. देन डिफ्लेशन, डिफ्लेशन हे इन्फ्लेशनच्या ऑपोजिट असतं, वेअर ओव्हरऑल प्राइस लेवल अँड गुड्स फॉल ओव्हर टाईम, इन्क्रीजिंग द पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी, ज्याच्यामध्ये सगळ्या सोयीसुविधा ह्या स्वस्त होऊन जातात, एकदम अशा कमी पैसे देऊन जातात, त्याला म्हणतात ते. कशामुळे होत आहे,
लो कन्झ्युमर डिमांड म्हणजे डिमांडच नाही गोष्टीची, म्हणून इथं पैसे वाढले, आता म्हणजे पैशाची पीपल स्पेंड कमी करता इथं, बरोबर आहे. एक्सेस सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, खूप जास्त तुम्हाला आता सोयीसुविधा उपलब्ध करते, सोयीसुविधा म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस लाईक, ठीक आहे. रिड्यूस मनी सप्लाय इन द इकॉनॉमी, हाय इंटरेस्ट रेट डिस्करेजिंग बॉरोइंग, इंटरेस्ट रेट जास्त झालेले आहेत, मग आता लोक जास्त तिकडं इन्व्हेस्ट करण्यात किंवा खरेदी करण्यात इच्छुक नाही. तेव्हा काय इफेक्ट ऑफ डिफ्लेशनचे, बिझनेस अर्नलेस म्हणजे जे बिझनेसेस आहेत ते कमी अर्न करतील, लिडिंग टू जॉब लॉसेस, मग जरच आपण खरेदी केल्यामुळे वस्तू लोकांचे जर पैसे जाईनात, धंदे पाण्याला पैसे उरणार, तिथले जे लोक आहेत कामावरचे त्यांना ते काढून टाकतील, त्यांनी जॉब लॉस होईल. लोअर वेज, कमी पैसे दिले जातील, रिड्युसिंग पीपल्स इन्कम, लोकांचा इन्कमही कमी होईल, इकॉनॉमिकची स्लो डाऊन सुरुवात होईल इथनं, ठीक आहे. हे कंट्रोल करण्यासाठी काय म्हणजे जास्त इन्फ्लेशन पण चांगलं नसतं, जास्त डिफ्लेशन पण चांगलं नसतं. लोअरिंग इंटरेस्ट रेट टू एनकरेज बॉरोविंग अँड स्पेंडिंग, ठीक आहे. देन इन्क्रीजिंग मनी सप्लाय म्हणजे आरबीआयने जास्त मनी टाका मार्केटमध्ये, मग लोक पैसे लोकांकडे येतील, कमी त्याची इंटरेस्ट रेट कमी ठेवा, लोक पैसे घेतील, मग ते वस्तू खरेदी करायला चालू होतील. गव्हर्नमेंट स्टिम्युलेट्स, टॅक्स कट करा, इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग वाढवा, ठीक. व्हॉट इज रिसेशन, रिसेशन काय असतं, इकॉनॉमीचा जो स्लोडाऊन आला त्यालाच रिसेशन म्हणतात. याच्यात एक डेफिनेशन लक्षात घ्या, कधी रिसेशन येतो असं जर विचारलं तर 2 कन्झिक्युटिव्ह क्वार्टर्स, ठीक आहे, म्हणजे 6 महिन्यानंतर, 2 कन्झिक्युटिव्ह क्वार्टर्स मीन्स कंटिन्यू 6 महिने जर तुमची इकॉनॉमी ही स्लो डाऊन होत असेल तर रिसेशन आला असं समजतात. रिसेशन इज अ डिक्लाइन इन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी फॉर 2 कन्झिक्युटिव्ह क्वार्टर्स लेंडिंग टू जॉब लॉसेस, लो डिमांड अँड स्लो ग्रोथ. व्हॉट इज कॉज ऑफ रिसेशन, हाय इन्फ्लेशन लीडिंग टू लो स्पेंडिंग, ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस ओव्हर स्टॉक मार्केट क्रॅशेस, देन हाय इंटरेस्ट रेट रिड्युसिंग बॉरोइंग अँड इन्व्हेस्टमेंट, याच्यामुळं रिसेशन येऊ शकतं. इफेक्ट काय पडतील रिसेशनच्या नंतर, जॉब लॉस होतील, बिझनेस क्लोज होतील, रिड्यूस इकॉनॉमिक आउटपुट, जीडीपी डिक्लाइन होईल, लोअर कन्झ्युमर स्पेंडिंग ड्यू टू अनसर्टिनिटी. बरं, कंट्रोल कसं करता येईल डिसिजनला, लोअरिंग इंटरेस्ट रेट टू बूस्ट स्पेंडिंग अँड गव्हर्नमेंट स्टिम्युलस पॅकेजेस, इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट टॅक्स कट करा, असे पॅकेजेस वगैरे देत राहा. नेक्स्ट, व्हॉट इज एक्सपान्शन, इकॉनॉमिक एक्सपान्शन काय आहे. एक्सपान्शन इज द ग्रोथ फेज ऑफ द इकॉनॉमिक सायकल. ह्याच्यात काय, जसं रिसेशनमध्ये पूर्ण जग डुबायला लागतं तसं एक्सपान्शन कधीच येणार नाही मला असं वाटतं. एक्सपान्शन म्हणजे असं की बूम झालेली आहे तुमची, ठीक आहे, ज्या काही गोष्टी तुमची जीडीपी वगैरे एकदम कन्सिस्टंट वाढत चाललं एखाद्या देशाचं, त्याला काय म्हणतात इकॉनॉमिक एक्सपान्शन, ठीक आहे. तेव्हा द ग्रोथ फेज ऑफ द इकॉनॉमिक सायकल वेअर जीडीपी, एम्प्लॉयमेंट अँड इन्कम लेवल इन्क्रीज, इट इंडिकेट्स अ स्ट्रॉंग अँड ग्रोइंग इकॉनॉमी. की फीचर ऑफ एक्सपान्शन काय आहेत, रायझिंग जीडीपी, हायर एम्प्लॉयमेंट, increase consumer spending, business growth, companies expand, invest and earn more profit. It is the key features of expansion. कशामुळे एक्सपान्शन होऊ शकतं, लो इंटरेस्ट रेट एनकरेज बॉरोविंग अँड इन्व्हेस्टमेंट, याच्यामुळे एक्सपान्शन येऊ शकतं. गव्हर्नमेंट स्पेंडिंग ऑन इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट, देन ग्रोविंग कन्झ्युमर कॉन्फिडन्स लिडिंग टू हायर स्पेंडिंग. देन पॉसिबल रिस्क आहेत पण याच्यात, कॅन लीड टू इन्फ्लेशन. मग परत काय होईल, जास्त एक्सपान्शन व्हायला लागलं, लोकांकडे जास्त पैसे लागले, परत गोष्टी आणखी महागली, बरोबर आहे, तर इन्फ्लेशन येऊ शकते आणि परत जास्त. व्हॉट इज हायपर इन्फ्लेशन, हा प्रश्न खूप वेळेस विचारतात. हायपर इन्फ्लेशन काय, हायपर इन्फ्लेशन इज अन एक्स्ट्रीम अँड रॅपिड इन्क्रीज इन प्राइसेस वेअर द इन्फ्लेशन एक्सीड 50% पर मंथ. इट कॉज अ शार्प डिक्लाइन इन द व्हॅल्यू ऑफ मनी, मेकिंग बेसिक गुड्स अनअफोर्डेबल. लक्षात, काय कॉजेस आहेत हायपर इन्फ्लेशनचे, एक्सेसिव्ह मनी प्रिंटिंग बाय द गव्हर्नमेंट, एखाद्या गव्हर्नमेंटने जास्त पैसे छापले तर हायपर इन्फ्लेशन होऊ शकतं. लॉस ऑफ कॉन्फिडन्स इन द करन्सी, तुमच्या करन्सीवरचा लोकांचा विश्वास उडला, म्हणजे बाहेरच्या देशातील लोकांचा विश्वास उडला तर हायपर इन्फ्लेशन येऊ शकतं. सिव्हर सप्लाय शॉर्टेज, एक्झाम्पल वॉर, इकॉनॉमिक कोलॅप्स झाले तेव्हा हायपर इन्फ्लेशन येऊ शकतं. हाय गव्हर्नमेंट डेप्ट विथ अनकंट्रोल्ड स्पेंडिंग, गव्हर्नमेंटवरचं डेप्ट वाढत चाललं आणि ते स्पेंड खूप जास्त करत चालले तेव्हा हायपर इन्फ्लेशन येऊ शकतं. याचे एक्झाम्पल आहेत, झिम्बाब्वेमध्ये 2008ला आलं होतं, जर्मनीत 1920 साली आलं होतं खूप जुनं, आणि व्हेनेझुएलामध्ये 2010ला आलं होतं जेव्हा त्यांनी खूप जास्त पैसे छापले होते तेव्हा, ठीक आहे. व्हॉट इज जीडीपी, GDP is a gross domestic product
It is the total monetary value of all goods and services produced within a country in a specific period, like quarterly or annually. It measures economic growth and performance. एवढं जरी सांगितलं तुम्ही, it measures economic growth and performance. What is GDP? It measures economic growth and performance. It's more than sufficient. Okay. GDP कसा असतो? कॅल्क्युलेट होतो प्रायव्हेट कन्झ्युमर प्लस प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट स्पेंडिंग आणि एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, या सगळ्यांचं म्हणतो GDP. GDP इज कॅल्क्युलेटेड बाय द नॅशनल स्टॅटिस्टिक एजन्सी. एवढं लक्षात घ्या. काय टाईप GDPचे? नॉमिनल GDP, रिअल GDP आणि GDP पर कॅपिटा. नॉमिनल GDP काय? इट कॅल्क्युलेटेड ॲट द करंट मार्केट प्राइस आणि रिअल GDP ॲडजस्टेड फॉर इन्फ्लेशन टू शो ट्रू ग्रोथ. आणि GDP पर कॅपिटा काय असतं? ही डिवाइड होते पॉप्युलेशनवरनं, इंडिकेटिंग ॲव्हरेज इन्कम. ही पॉप्युलेशनवरनं होती GDP पर कॅपिटा. इम्पॉर्टन्स काय GDPचे? इट इंडिकेट्स इकॉनॉमिक ग्रोथ. जी तुमची इकॉनॉमिक ग्रोथ दिसती तुम्हाला, स्लोडाऊन होते की ग्रोथ होती आहे, ठीक आहे, GDPमुळे. इट हेल्प इन पॉलिसी मेकिंग. पॉलिसी मेकिंग याच्यावरून सोपं होईल, तुम्हाला कळेल देशाला की आपल्याला आता काय काय पॉलिसीज राबवायच्या आहेत. तर GDPचे हे फायदे आहेत, ठीक आहे. नेक्स्ट, वे टू कंट्रोल इन्फ्लेशन अदर दॅन मॉनिटरी पॉलिसी. हा प्रश्न अप्लाय करायला होता की इन्फ्लेशन कंट्रोल करण्यासाठी मॉनिटरी पॉलिसी बरोबरच दुसरे कुठले साधन आहेत की ज्याच्या थ्रू मॉनिटरी आपली इन्फ्लेशन कंट्रोल करू शकतो. तर सगळ्यात पहिले असतं फिस्कल पॉलिसी. हे कोण बनवतं? गव्हर्नमेंट बनवतं. काय होतं याच्यात? इट रिड्युसिंग गव्हर्नमेंट स्पेंडिंग मीन्स कंट्रोल एक्सेस मनी फ्लो, ठीक आहे. इन्क्रीजिंग टॅक्सेस, टॅक्स वाढवा, याने काय होणार? रिड्यूस डिस्पोजेबल इन्कम, लोअरिंग डिमांड. सबसिडी कट करा, याने काय होणार? प्रिव्हेंट आर्टिफिशियल प्राइस रिडक्शन, कंट्रोलिंग एक्सेस डिमांड, ठीक आहे. सप्लाय साईड मेजर्स याच्यात बोलताना काय सांगायचं? फिस्कल पॉलिसी, सप्लाय साईड मेजर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल आणि इनकरेजिंग सेव्हिंग. लोकांना इनकरेज करा सेव्हिंगसाठी. सप्लाय साईड मेजर मीन्स बुस्टिंग करा प्रोडक्शनचं, इन्क्रीजेस सप्लाय टू मीट डिमांड. डिमांड मीट झाली पाहिजे. देन इम्प्रूव्हिंग इन्फ्रास्ट्रक्चर, रिड्युसेस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, लोअरिंग इन्फ्लेशन. देन इम्पोर्टिंग इसेन्शियल गुड्स काय? रिड्यूस प्राइस स्पाइक. एक्झाम्पल इम्पोर्टिंग व्हीट ड्युरिंग फूड इन्फ्लेशन. फूड इन्फ्लेशन आलं तेव्हा इम्पोर्ट करा जास्त करून. प्राइस कंट्रोल ऑन इसेन्शियल गुड. प्राइस कंट्रोल करा. प्रिव्हेंट्स होल्डिंग्स अँड ब्लॅक मार्केटिंग. ब्लॅक मार्केटिंग होऊ नका देऊ. हे तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोलमध्ये. अँटी प्रॉफिटरिंग मेजर्स म्हणजे एखादा बिझनेसमॅन जास्त प्राइस घेतलं त्याच्यावर दंड लावा, ठीक आहे, तिथं प्रिव्हेंट करा. एनकरेजिंग सेव्हिंग. गव्हर्नमेंट बॉन्ड आणि सेव्हिंग स्कीममध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी एनकरेज करा पीपल्सला टू सेव्ह रदर दॅन स्पेंड, रिड्युसिंग डिमांड प्रेशर, ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट इज राईट इशू? राईट्स ऑफरिंग काय असतं? हे एक शेअर मार्केटचं तुमचं जेव्हा कॅपिटल मार्केटचे क्वेश्चन चालू असते तेव्हा हा प्रश्न येऊ शकतो. राईट ऑफरिंग काय असतं? अ राईट इशू इज वेन अ कंपनी ऑफर्स ॲडिशनल शेअर्स टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स ॲट अ डिस्काउंट प्राईस. म्हणजे एखाद्या कंपनीला आणखी त्यांचे शेअर्स काढायचे आहेत, पण ते त्यांना त्यांच्याशी जे शेअर होल्डर आहेत ऑलरेडी त्यांनाच विकायचे आहेत. तर हे असतं राईट इशू. मग हे ते देऊ शकतात त्यांना, ठीक आहे, पण कशाच्या याच्यावर? कमी प्राईसवर द्यावं लागतील त्यांना ते, बरोबर आहे. बिफोर ऑफरिंग देम टू पब्लिक. पब्लिकला देण्या अगोदर ते त्यांच्या शेअर होल्डरला देतात थोड्याशा डिस्काउंट प्राईसवर, ठीक आहे. की फीचर्स काय याचे? ऑफर टू एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स इन अ प्रपोर्शन टू देअर होल्डिंग. त्यांची जी होल्डिंग असेल त्याच्यात त्यांना ते भेटतात त्या रेशोमध्ये ॲट अ डिस्काउंट प्राईस कम्पेअर टू मार्केट रेट. जे मार्केट रेट असेल त्यापेक्षा कमी पैसे विकावं लागतात. पण इट इज यूज टू रेज फंड फॉर एक्सपान्शन, डेब्ट रिपेमेंट और ऑपरेशन्स. याने तुम्ही काय करू शकता? फंड रेज तर करू शकता, ठीक आहे, आणि डेब्ट रिपेमेंट जी असेल ते पण करू शकता बाकीच्या ऑपरेशनसाठी. एक्झाम्पल काय? एखाद्या कंपनीने अनाऊन्स केलं 1:5 राईट इश्यू करायचा आहे. म्हणजे 1:5 राईट इश्यू म्हणजे काय असतं? एका शेअर होल्डरला 5 शेअर्स मागं एक भेटून जाईल, ठीक आहे, एक शेअर भेटून जाईल, एक एक्स्ट्रा शेअर भेटून जाईल लोअर प्राईसमध्ये त्यांना. ओके. ॲडव्हान्टेज काय? हेल्प कंपनीज रेज फंड विदाउट टेकिंग लोन्स. देन गिव्ह एक्सटिंग्विश शेअर होल्डर्स चान्स टू इन्क्रीज होल्डिंग, युजली चिपर दॅन न्यू पब्लिक शेअर इश्यू, ठीक आहे. हे नेहमीच इझी असते, म्हणजे त्याचा फायदाच होणार आहे, एवढं लक्षात घ्या. व्हॉट इज प्रोव्हिजनिंग ऑफ लोन्स? प्रोव्हिजनिंग ऑफ लोन्स म्हणजे काय असतं? प्रोव्हिजनिंग ऑफ लोन्स म्हणजे असं की एखाद्या बँकेत, आता एखाद्या बँकेत झालं की आपण NPA वगैरे आपल्याला माहिती आहे की आपण 100 रुपये दिलेले आहेत, आता हे परत येणार नाही आहेत, म्हणजे भीती वाटते येतील की नाही येतील. तोपर्यंत मग जो तुमचा काही प्रॉफिट होईल त्या प्रॉफिटमधनं तुम्ही थोडे थोडे पैसे काढत राहाल
कशासाठी? ते डेप्ट रिकव्हरी NPA रिकव्हरी करण्यासाठी. त्याच पैशांना म्हणतात प्रोव्हिजनिंग. ठीक आहे. काय असतं बघा, प्रोव्हिजनिंग मीन्स लिहिलेलं इथं, प्रोव्हिजनिंग रिफर्स टू द सेटिंग अ साइड ऑफ फंड बाय बँक्स और फायनान्शियल इन्स्टिट्यूशन टू कव्हर पोटेन्शियल लॉसेस मेनली फ्रॉम NPA और बॅड लोन्स. आलं लक्षात? की फीचर्स काय? इट इज ऍक्ट ॲज अन फायनान्शियल बफर टू ॲब्झॉर्ब फ्युचर लॉसेस. मॅन्डेटरी ॲज पर RBI नॉर्म्स. मॅन्डेटरी असतं हे काढणं तुम्हाला नेहमी. रिड्यूस सडन इम्पॅक्ट ऑन प्रॉफिट. याने इम्पॅक्ट पडतो प्रॉफिटवर, प्रॉफिट कमी होत जाईल याने. टू बॅड लोन्स. ठीक आहे. पण हेल्प करेल बँकेला स्टे फायनान्शियल स्टेबल अँड कम्प्लाय विथ RBI नॉर्म्स. ओके. काय असतो? हायर NPA जर होतील, हायर प्रोव्हिजनिंग करावं लागेल, म्हणजे जास्तच पैसे ठेवावे लागतील. मग याने काय होणार? लोअर प्रॉफिट फॉर बँक. बँकेसाठी प्रॉफिट कमी होईल प्रोव्हिजनिंग काढत बसलेलं. व्हॉट इज IPO? आपण आता डिस्कस करतो कंपनीज. तर IPO काय? इट इज इनिशियल पब्लिक ऑफरिंग. When a private company offers its shareholder to the public for the first time to raise funds and get listed on the stock exchange. याचे फीचर्स काय? Transfers a private company into a public company. Shares are offered to retail and institutional investor. Helps companies raise capital for expansion, debt repayment or projects. IPO चे टाईप कुठले असतात? एक फिक्स प्राइस IPO असतात, एक बुक बिल्डिंग IPO असतात. फिक्स प्राइस IPO काय असतात? जे शेअर्स ऑफर केलेलं असतं ते फिक्स प्राइसवर असतात. आणि बुक बिल्डिंग IPO जे असतात, जे इन्व्हेस्टर आहेत ना ते बीड लावतात विदिन अ प्राइस रेंज. त्या प्राइस रेंजमध्ये त्याला बुक बिल्डिंग IPO. हे खूप जास्त मूवीजमध्ये बघितलं असणार या टाईपच्या IPO. ठीक आहे. ॲडव्हान्टेज काय असतात IPO चे? रेज कॅपिटल विदाउट बॉरोइंग, इन्क्रीज कंपनी क्रेडिटेबिलिटी अँड विजिबिलिटी, प्रोव्हाइड्स एन एक्झिट रूट फॉर अर्ली इन्व्हेस्टर. नेक्स्ट, व्हॉट इज सिबिल स्कोर? शेवटचा प्रश्न आपला आजचा. सिबिल स्कोर काय आहे? सिबिल स्कोर is a 3-digit number ranging from 300 to 900 that represent an individual's credit worthiness based on their credit history. कळलं? त्याच्या क्रेडिट हिस्ट्रीवरनं त्याचा क्रेडिट वर्थीनेस किती आहे हा सिबिल स्कोर आपल्याला दाखवते. इट इज कॅल्क्युलेटेड बाय क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया. सिबिल. ठीक आहे. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड हे काउंट करतं. की फीचर्स काय? स्कोर अबाउट 750 इज कन्सिडर्ड गुड अँड इंडिकेट अ हाय लाईकलीहुड फॉर लोन अप्रुव्हल. लोन अप्रुव्हलसाठी 750 जो लागतो तो पाहिजे असतो. मिनिमम किती पाहिजे असतो? 750. अ लोअर स्कोअर बिलो 600 सजेस्ट अ हायर रिस्क फॉर लेंडर्स. म्हणजे त्यासाठी रिस्की असतं की पैसे भेटतील नाही भेटतील सांगता येत नाही. सिबिल स्कोर इज यूज बाय बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अँड लेंडर्स टू इव्हॅल्युएट लोन अप्लिकेशन. लोन अप्लिकेशन जे असतात ते चेक करण्यासाठी. बरं, काय असे फॅक्टर सिबिल स्कोरचे? पेमेंट हिस्ट्री, क्रेडिट युटिलायझेशन, क्रेडिट मिक्स, लेंथ ऑफ क्रेडिट हिस्ट्री, रिसेंट क्रेडिट इन्क्वायरीज, या गोष्टी असतात त्याच्यात सिबिल स्कोरमध्ये. इम्पॉर्टन्स कायचं? लोन अप्रुव्हलसाठीची मदत होते. इंटरेस्ट रेट किती असेल? हायर स्कोअर कॅन लीड टू लोअर इंटरेस्ट रेट. आणि लोन अप्रुव्हलमध्ये हायर स्कोअर इन्क्रीज चान्सेस ऑफ गेटिंग लोन्स विथ बेटर टर्म्स. देन क्रेडिट लिमिट, ज्याच्या क्रेडिट लिमिट पण तुम्हाला जास्त भेटू शकतं जर तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे सेशन इथेच संपू. बँकिंग अवेअरनेसचे एवढे क्वेश्चन्स भरपूर झालेले आहेत इंटरव्ह्यूसाठी इमिजिएट बेसिसवर. आणखी जसे येतील, आता हे सगळे क्वेश्चन्स मागच्या वर्षी जेवढे क्वेश्चन्स IBPS POला विचारण्यात आले होते किंवा बाकीच्या इंटरव्ह्यूजमध्ये त्याच्यावरनं काढलेले आहेत. ठीक आहे. याच्यानंतर उद्या पार्ट येईल तुमचा BCOMचा आणि ॲग्रीचे. हे दोन्ही व्हिडिओज उद्या येऊन जातील. हे 2 पार्ट संपलेत. आता आपले 4 पार्ट झालेत, ते व्यवस्थित बघून घ्या. चालेल. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.